Hello students, आज आपण एनहान्समेंट ऑफ द फूड प्रोडक्शन त्या टॉपिक मध्ये सेकंड पार्ट दॅट इज द ॲनिमल हस्बंड्री म्हणून एक पार्ट आहे. त्या ॲनिमल हस्बंड्रीच्या बद्दल आपण थोडं माहिती घेणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं हे एनहान्समेंट ऑफ द फूड प्रोडक्शन म्हणून एक चॅप्टर आहे. ते चॅप्टर मधले हे दुसरं पार्ट आहे. ओके, ते जुन्या सिलेबस मध्ये हे सेकंड टॉपिक म्हणून धरत होते. आज 3 टॉपिक एकत्रित घेतले मुले, 3 चॅप्टर एकत्रित घेतलेला आहे. त्यामुळे एनहान्समेंट फूड प्रोडक्शन मध्ये सेकंड टॉपिक म्हणजे ॲनिमल हस्बंड्री आहे. ओके, आणि ती ॲनिमल हस्बंड्री बद्दल आपण डिटेल मध्ये बघणार आहे. ओके, सो व्हॉट इज ऍक्च्युअली वाय द ॲनिमल हस्बंड्री अँड व्हॉट इज ऍक्च्युअली द ॲनिमल हस्बंड्री त्याच्या संदर्भात आपण जरा डिस्कशन करूया. ॲनिमल हस्बंड्री म्हणजे एक अग्रिकल्चरल प्रॅक्टिस आहे. अग्रिकल्चरल प्रॅक्टिस म्हणजे काय आहे? शेतीचे एक भाग आहे. सर, अग्रिकल्चरल प्रॅक्टिस म्हणजे हे शेती म्हणजे शेतीमध्ये जे अनेक गोष्टी येतात त्यामधले एक पार्ट आहे ॲनिमल हस्बंड्री. सो इट इज अन अग्रिकल्चरल प्रॅक्टिस ऑफ द ब्रीडिंग अँड रेसिंग लाईफस्टॉक. ब्रीडिंग म्हणजे नवीन स्पीशीज, नवीन ॲनिमल तयार करणे, त्याला आपण ते ब्रीडिंग म्हणतो. आपण क्रॉस ब्रीडिंग जे मेल आणि फिमेल डिफरंट क्वालिटी असलेले मेल आणि फिमेल आपण घेणार आहे. हे दोन एकत्रित आपण क्रॉसिंग करतो. सॉरी, मेल आणि फिमेल. एक मेल घेणार आहे, ते मेल एक पर्टिक्युलर कॅरेक्टर असलेलं असणार आहे आणि दुसरे एक फिमेल. ओके, हे वेगळं कॅरेक्टर असलेलं आपले गरज असलेले ते कॅरेक्टर असलेले फिमेल, हे दोन्हीचं क्रॉसिंग करतो. क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला एक F1 जनरेशन मिळणार आहे. हा F1 जनरेशन म्हणजे हाय क्वालिटी असलेले एक असणार आहे. फॉर एक्झाम्पल कौ असेल तर भरपूर दूध देणार आहे, आणि जर बर्ड असेल तर भरपूर एग देणार आहे किंवा ते मीट देणार आहे. असं आपले डिझायर्ड कॅरेक्टर असलेले एक ऑर्गॅनिझम F1 जनरेशन मध्ये तयार होतो. असं करणे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण ब्रीडिंग म्हणायचं. सर, आणि रेसिंग लाईफस्टॉक. लाईफस्टॉक म्हणजे आपले उपयोगासाठी आपल्याला फूड देणारे काही ॲनिमल आपण पाळते, आणि असं पाळणे त्याला आपण लाईफस्टॉक म्हणायचं. पाळणारे जे प्राणी आहे त्याला आपण लाईफस्टॉक म्हणायचं. ओके, आता लाईफस्टॉक मध्ये येणारे मेन ॲनिमल म्हणजे एक बफेलो येणार आहे, कौ येणार आहे, पिग, हॉर्स, कॅटल, शीप, कॅमल्स, गॉट एक्सेट्रा. हे सर्व ॲनिमल आहे ना. आपण कुठल्या तरी कामासाठी त्याचे पालन करतो. फॉर एक्झाम्पल बफेलो असेल तर ते दूध देणार आहे, कौ असेल तर ते दूध देणार आहे, पिग म्हटलं तर त्याच्या मांसासाठी, हॉर्स म्हटलं तर इतर कामासाठी आपण करतो, कॅटल म्हटलं तर ते पण दूधसाठी किंवा त्याचं मांस, आणि शीप सुद्धा आपण दूधसाठी किंवा त्याच्या मांसासाठी, कॅमल आपले काम करून घेण्यासाठी, गोट हे मिल्कसाठी किंवा त्याच्या मांसासाठी आपण त्याचे पालन करतो. असं आपल्या उपयोगासाठी आपण पाळणारे जे प्राणी आहे त्याला आपण काय म्हणायचं? लाईफस्टॉक म्हणायचं. आपले प्रॉफिटसाठी, आपल्या उपयोगासाठी. सर, आणि विचार ऑल दिस आर युजफुल फॉर द ह्युमन्स. ओके, आणि ह्या ॲनिमल ब्रीडिंग मध्ये याच्या व्यतिरिक्त काही वेळा आपण एक्सटेंडेड ॲनिमल ब्रीडिंग म्हणतात. सर, त्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग येणार आहे, म्हणजे कोंबडी कुक्कुटपालन म्हणतो आपण, पोल्ट्री फार्मिंग आहे, आणि त्याच्याबरोबर फिश फार्मिंग पण येणार आहे, आणि हनी बीच मक्खी पालन म्हणजे ते बी किपिंग ते पण येणार आहे, आणि सरीकल्चर म्हणजे सिल्क वर्म कल्चर, सिल्क तयार करण्यासाठी, आणि लॅक म्हणून एक आहे, ते लॅक रेड कलर मध्ये आपण सीलिंग वगैरे करण्यासाठी वापरणार आहे, ते तयार करणारे लॅक कल्चर आहे. हे सर्व या ग्रुपमध्ये येणार आहे. ओके, फक्त कौ आणि किंवा ते पिग, बफेलो तेवढं नाहीच आहे. त्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग येणार आहे, आणि फिश फार्मिंग येणार आहे, आणि हनी बीचं कल्टिवेशन येणार आहे, आणि सरीकल्चर सिल्क वर्म येणार आहे, आणि लॅक कल्चर पण त्यामध्ये येणार आहे. ओके, आता त्यामध्ये कन्व्हेन्शनल ॲनिमल ब्रीडिंग, सर असं एक पार्ट आहे. कन्व्हेन्शनल ॲनिमल ब्रीडिंग हे जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीचं ॲनिमल तयार होण्यासाठी हे उपयोग होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस म्हटलं तर ऍक्च्युअली मगाशी मी सांगितलं की मेल आणि फिमेल घ्या, आणि त्यातून एक F1 हायब्रिड तयार होतो, आणि त्यातून असं तयार झालेलं ते जरा गुण चांगला असलेला असणार आहे, पण इतकं जास्त गुण असलेलं नसणार आहे. सर, हे कन्व्हेन्शनल म्हणजे अनेक वर्षापूर्वीपासून आपण चालत आणलेले एक पद्धत आहे, त्याला आपण कन्व्हेन्शनल ॲनिमल ब्रीडिंग म्हणतात. आणि ह्या ॲनिमल ब्रीडिंग, कन्व्हेन्शनल ॲनिमल ब्रीडिंग आहे ते आपल्याला जास्त उपयोग पडणार नाही. त्याचा एक पुरावा दिलेला आहे, आणि त्याचा पुरावा असा आहे, चायना आणि इंडिया हे दोन्ही मिळून टोटल लाईफस्टॉक पॉप्युलेशन आहे 70% पॉप्युलेशन आहे. म्हणजे जगामध्ये संपूर्ण वर्ल्ड मध्ये चायना आणि इंडिया हे दोन्ही मिळून किती लाईफस्टॉक आहे? 70% आपल्याकडे आहे. पण आपले उत्पन्न किती आहे? फक्त 25% आहे. म्हणजे 70% ॲनिमल आपल्याकडे असताना आपले उत्पन्न किती? फक्त 25% आहे. म्हणजे काही तर कुठं तर प्रॉब्लेम आहे.
याचे मेन कारण म्हणजे जे लाईव्हस्टॉक आपण वापरतो, कौ असेल किंवा बफलो असेल, हे कमी दर्जाचे आहे. हे चांगले गुण नसलेले लाईव्हस्टॉक आपण वापरतो. त्यामुळे हे लाईव्हस्टॉकचं क्वालिटी वाढवायला पाहिजे. म्हणजे एखादं बफलो वापरत असेल तर, म्हशी वापरत असेल तर, एखादं कौ वापरत असेल तर, हे 5 लिटर दूध देणार असेल तर 10 लिटर दूध देणार किंवा 15 लिटर दूध देणार आहे व्हेरायटी आपण तयार करायला पाहिजे. सर असं तयार केले नसल्यामुळे आपल्याला 70% अॅनिमल आपल्याकडे असताना सुद्धा 25% प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे. हे चायना आणि इंडियामध्ये दोन्ही मिळून 70% आहे, पण त्याचे प्रॉफिट किती? फक्त 25%. पण ब्राझील असं ठिकाणी जर बघितलं तिथं पॉप्युलेशन फार कमी, म्हणजे ते कौ किंवा ते बफलो आहे त्याचे पॉप्युलेशन राहिलेले 30% मध्ये 5% असेल ते ब्राझीलमध्ये, पण त्याचे उत्पन्न आहे ते उत्पन्न नियर अबाउट 50% जगामध्ये उत्पन्न ते ब्राझीलचे देश किंवा काढतो. म्हणजे त्यांच्याकडे असलेले ते कौ किंवा बफलो आहे ते हाई क्वालिटी असलेले, म्हणजे लवकर रोग येणार नाही, उत्पन्न जास्त देणार आहे, मिल्क जास्त देणार आहे, सर त्याच्यात वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने ते वाढणार आहे. असं कौ किंवा बफलो त्यांच्याकडे असल्यामुळे त्याचे उत्पन्न जास्त आहे. त्याच्याकडे अॅनिमल जर कमी असेल तर सुद्धा उत्पन्न जास्त आहे. आपण काय करायला पाहिजे? आता आपल्याकडे असलेले ते बफलो किंवा ते कौ आहे किंवा ते कॅटल असेल किंवा गॉट शीप, त्याचं क्वालिटी वाढवलं पाहिजे, त्याचा दर्जा वाढवला पाहिजे. आणि त्यामुळे एक कौ जर सध्या 10 लिटर देत असेल तर ते 25 लिटर दूध देण्याची सुरुवात करतो आणि त्यावेळेला आपले पण उत्पन्न वाढणार आहे. आणि त्यासाठी अॅनिमल ब्रीडिंग आहे. ओके, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून आपण नवीन नवीन प्राणी, नवीन नवीन बफलो किंवा कौ किंवा गॉट शीप हे तयार करायचे आहे. असं तयार केल्यानंतर ते अॅनिमल जास्तीत जास्त उत्पन्न दिले पाहिजे आणि त्याला कुठल्याही प्रकारचे रोग येणार नाही. आणि आपले जे लोकल क्लायमेट आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राच्या जे कंडिशन मध्ये चांगल्या पद्धतीने ते वाढ व्हायला पाहिजे आणि त्याला कुठल्याही प्रकारचे रोग येणार नाही. असं नवीन प्राणी तयार करण्यासाठी ते अॅनिमल ब्रीडिंग आहे. ओके, आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? प्रोफेशनल अप्रोच आपण घेतले पाहिजे. म्हणजे आपण कमर्शियल उद्देशाने ते दृष्टिकोनातून आपण नवीन नवीन प्रॉडक्ट, नवीन नवीन अॅनिमल तयार केले पाहिजे. त्यामुळे ते प्रॉडक्टचे बूस्ट होतो, बूस्ट टू द प्रोडक्शन. म्हणजे 10 लिटर दूध येणार आहे, 25 लिटर दूध येणार आहे, ते क्षमता असलेले कौ आपण तयार करायला पाहिजे. ओके, आणि त्यासाठी आपण आपल्याला शेतकऱ्याला किंवा त्या जे लोकांनी ते लाईव्हस्टॉक किंवा ते अॅनिमलचं पालन करतो किंवा त्याचे शेती करतात, म्हणजे कौ बफलोचं पाळते, त्यांना योग्य माहिती दिली पाहिजे. सर ते माहिती देणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? मॅनेजमेंट ऑफ द फार्म्स अँड फार्म अॅनिमल्स म्हणतो आपण. सर मॅनेजमेंट ऑफ फार्म अॅनिमल त्यामध्ये काय काय येणार आहे? एक म्हणजे ते वेटरनरी डॉक्टर आहे, ते वेटरनरी डॉक्टर या अॅनिमलला नेहमी व्हिजिटिंग करून त्याचं कंडिशन, हेल्थ कंडिशन तपासली पाहिजे आणि त्याला वॅक्सिनेशन दिले पाहिजे. आपल्याला वॅक्सिन देतो तसं त्या प्राण्याला सुद्धा वॅक्सिनेशनची गरज आहे. आणि वॅक्सिनेशन जर दिले त्याला कुठल्याही प्रकारचे रोग येणार नाही. ओके, आणि ते अॅनिमल आहे ते हाय यील्डिंग, म्हणजे भरपूर दूध देणारे किंवा भरपूर चांगल्या क्वालिटी असलेले मांस देणारे क्रॉस ब्रीडिंग डेव्हलप करायला पाहिजे. प्रोडक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ द प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल दूध आपण काढले, ते दूध अनेक दिवस ठेवले पाहिजे. एका दिवसात ते बाद होत असेल तर ते शेतकऱ्याचे नुकसान आहे. म्हणजे प्रिझर्वेशन, ते प्रिझर्व करून ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी उपाय देत असले पाहिजे. आणि डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग, चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करण्याची सोय आपल्याकडे असली पाहिजे. असेल तर ते शेतकऱ्यांना ते फायदा मिळतो. ओके, आणि अॅनिमल ब्रीडिंग मध्ये हे त्यासाठी ते अॅनिमल ब्रीडिंग आहे. ते अॅनिमल ब्रीडिंग मध्ये जे मुख्य उद्देश काय आहे? एक म्हणजे इन्क्रीजिंग द यील्ड ऑफ अॅनिमल, म्हणजे दूध असेल तर दूधचं उत्पन्न वाढवणे, मांस असेल तर मांसाची क्वालिटी वाढवणे, अँड इम्प्रूव्हिंग द डिसायरेबल क्वालिटीज ऑफ द प्रोडक्ट. आपले जे उद्देश आहे, दूध डिसायरेबल असेल तर दूधचं क्वांटिटी वाढवायला पाहिजे, आणि जर मांस असेल तर त्याचं क्वांटिटी पण वाढवलं पाहिजे आणि क्वालिटी पण वाढवली पाहिजे. हा उद्देशापुरते आपण ते अॅनिमल ब्रीडिंग करतात. ओके, आता ब्रीड हा शब्द आपण नेहमी वापरतो. ऍक्च्युली काय ते ब्रीड म्हटलं तर? ब्रीड म्हटलं तर एक ग्रुप ऑफ अॅनिमल आहे. सर अॅनिमलचे एक ग्रुप आहे आणि ते ग्रुप डिसेंट, रिलेटेड डिसेंट, म्हणजे एका पूर्वजापासून ते तयार झालेलं आहे आणि ते दिसायला एकसारखं असणार. मोस्ट ऑफ द कॅरेक्टर मध्ये ते दिसायला एकसारखं असते. सर कशामध्ये? अपिअरन्स मध्ये ते एकसारखं दिसणार आहे. आणि त्याचे फीचर्स, फॉर एक्झाम्पल जर्सी कौ म्हणून एक कौ आपल्याकडे आहे, जर्सी. सर एक एक्झाम्पल आपण घेऊया, जर्सी. ते जर्सी मध्ये आपण एक 100, एक 50 किंवा एक 10 जर्सी कौ आपण जर घेतलंय, ते जर्सी दिसायला ते सगळे एकसारखं दिसणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये बारीक असं स्पॉट असते, रेड स्पॉट, व्हाईट स्पॉट, हे सर्वांमध्ये असते. आणि त्याच्या हाईट जर बघितलं तर उंची जास्त आहे, ते हाईट जास्त आहे. सर असं हाईट जास्त असलेलं आहे आणि ते दूध जास्त देणार आहे. आणि ते कॉन्फिगरेशन आहे, कॉन्फिगरेशन म्हणजे
कौ आपल्याकडे कौ असेल तर त्याचे मान नेहमी असं खाली वाकल्यासारखं दिसतंय आणि हे मात्र असं ते मान जरा उंच करून असं नेहमी आपल्याला दिसतात. म्हणजे त्याला कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे ब्रीड म्हणजे काय आहे? ब्रीड म्हणजे असं एकसारखं दिसणार आहे, साईज एकसारखं असलेले, कॉन्फिगरेशन एकसारखं असलेले, दिसायला एकसारखं असलेले एक ग्रुप ऑफ ॲनिमल आहे. ते ॲनिमल आपण काय म्हणायचंय? ब्रीड म्हणायचंय. असं ब्रीड चांगल्या क्वालिटीचे ब्रीड तयार करायचंय आणि तयार करून आपण आपले प्रॉडक्ट उत्पन्न वाढवायचं. ओके. आणि त्यामध्ये हे ब्रीडिंग दोन टाईप आहे. दॅट इज द इन ब्रीडिंग अँड आउट ब्रीडिंग. दोन टाईप ब्रीडिंग आहे. एक इन ब्रीडिंग आहे आणि दुसरे एक आउट ब्रीडिंग आहे. सो व्हॉट इज द इन ब्रीडिंग अँड आउट ब्रीडिंग? इन ब्रीडिंग अँड आउट ब्रीडिंग मीन्स त्याच्या डिटेलमध्ये आपण थोडक्यात बघूया. आपण इन ब्रीडिंग अँड आउट ब्रीडिंग. ओके. सो इन ब्रीडिंग, आधी आपण इन ब्रीडिंग बघूया. इन ब्रीडिंग मध्ये ऍक्च्युअली त्यामध्ये रिलेटेड ॲनिमलचं क्रॉसिंग करणार आपण. रिलेटेड ॲनिमल, फॉर एक्झाम्पल रिलेटेड ॲनिमल म्हणजे रिलेटेड ब्रीड आहे. फॉर एक्झाम्पल एक ब्रीड सॉरी, हा ब्रीड नंबर 1. हे ब्रीड नंबर 1 मध्ये असलेले कौ आहे. ओके. आणि दिस कौ इज क्रॉस्ड विथ अनदर ब्रीड, बट इट इज व्हेरी क्लोजली रिलेटेड आहे. हे त्याचं बुल आहे. बुल म्हणजे मेल. सॉरी, हे दोन ब्रीड आपण घेतले नाही. हे दोन्ही ब्रीड अगदी जवळचे आहे. म्हणजे कशामुळे ते जवळचे आहे? एकापासून ते आलेलं आहे. म्हणजे त्याच्या पूर्वजाने ते एकच असते. म्हणजे त्याचे अॅन्सेस्टर एकच असणार आहे. त्यामुळे आपण एकातून आले असं म्हणतो आपण. म्हणजे हे दोन ब्रीड, दोन ॲनिमल आहे, एक कौ आणि एक बुल, हे दोन्ही अगदी जवळचे आहे. असं एकदम रिलेटेड, क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअलचे क्रॉसिंग करणे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? इन ब्रीडिंग म्हणतात. आणि जर ऑपोजिट असेल तर एकदम वेगळं. फॉर एक्झाम्पल ते ब्रीड 1 हे एंटायरली डिफरंट आहे आणि ब्रीड नंबर 2 हे दोन्हीमध्ये काही डिफरन्स, काही सिमिलॅरिटी नाही. फॉर एक्झाम्पल एक हे जर्सी असेल आणि दुसरे एक ॲनिमलचं नाव सांगतो, मोरा असेल. म्हणजे वेगळं ब्रीड आहे. ब्रीड एंटायरली डिफरंट ब्रीडचं क्रॉसिंग करत असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? आउट ब्रीडिंग म्हणायचं. आणि क्लोजली रिलेटेड ॲनिमलचे मेल आणि फिमेल घेऊन आपण क्रॉसिंग करत असेल तर त्याला काय म्हणायचं? इन ब्रीडिंग म्हणायचं. आणि हा इन ब्रीडिंग किती वेळा करायला पाहिजे? ते 4 ते 6 म्हणजे 4 to 6 टाइम्स आपण ते करायला पाहिजे. 4 to 6 टाइम्स. 4 to 6 टाइम म्हणजे काय आहे? फॉर एक्झाम्पल आपण एक ॲनिमल घेतले A1 सध्या आणि हे दुसरं ब्रीड A2. A1 डॅश म्हणूया आपण. हे मेल आहे, ते फिमेल आहे. इथं आपल्याला F1 मिळालंय. ओके. हा F1 मध्ये असलेले मेल आणि फिमेल आहे, त्यामध्ये असलेले मेल अँड फिमेल त्याचं क्रॉसिंग करायचं. त्यानंतर काय करायचंय? इथे F1 तयार होणार आहे. F2 म्हणायचं ना, F1 आहे. आणि त्यानंतर त्यातले मेल आणि फिमेल याचं क्रॉसिंग करायचं. असं किती वेळा करायला पाहिजे म्हणते? कमीत कमी 4 वेळा आणि जास्तीत जास्त 6 वेळा जर केले आणि ज्यावेळेला आपल्याला ते 6 मध्ये किंवा चौथा संपल्यानंतर 5वा, ते 5व्या मध्ये जे F1 ॲनिमल आपल्याला मिळतो, ते ॲनिमल भरपूर दूध देणारे किंवा चांगले गुण असलेले प्राणी असणार आहे. म्हणजे इनब्रीडिंग म्हणजे काय आहे? इनब्रीडिंग म्हणजे क्रॉसिंग बिटवीन द 2 ब्रीड and that is closely related. किती वेळा? 4 to 6 generation and that will give an animal, a group of animal, a breed that is entirely different from the first animal आपण जे घेतलेले ब्रीड आहे त्यामधून एकदम डिफरंट असणार आहे आणि ते चांगलं उत्पन्न देणार आहे आणि त्याला लवकर डिसीज होणार नाही असं एक ॲनिमल आपल्याला मिळणार आहे. आणि तर एक प्रॉब्लेम काय आहे? असं ऍक्च्युली ते सेल्फिंग आहे. आपण मेंटल म्हटलं ना, कॅपिटल टी असं त्याने मेंटलने जे वापरलेलं आहे, दॅट इज सेल्फिंग म्हणतो आपण. सेल्फ क्रॉसिंग असं म्हणतो आपण. हे सेल्फ क्रॉसिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम काय येतो? सेल्फ क्रॉसिंग झाल्यानंतर तिथं होमोझायगोसिटी तयार होतो. सर आपण जे म्हणलेलं आहे होमोझायगोसिटी तयार होणे हे एका दृष्टीने चांगलं आहे, पण ते जरा वेगळ्या पद्धतीने आपण विचार केले की हानिकारक आहे किंवा ते आपल्याला नकोच आहे. सर जे होमोझायगोसिटी, फॉर एक्झाम्पल आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी घेतलंय आणि तिथं काय मिळणार आहे? कॅपिटल टी स्मॉल टी मिळणार आहे. ओके. हे F1 आहे. त्याला क्रॉस केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे? कॅपिटल टी स्मॉल टी मिळणार आहे. जर आपण कॅपिटल टी आणि कॅपिटल टी क्रॉस विथ कॅपिटल टी असं घेतल्यानंतर काय मिळणार आपल्याला? कॅपिटल टी मिळणार आहे. पुन्हा आपण कॅपिटल टी घेतल्यानंतर काय मिळणार आहे? कॅपिटल टी मिळणार आहे. म्हणजे होमोझायगस आहे.
सर म्हणजे हे सेल्फिंग मुले किंवा ते क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल घेतले मुले काय प्रॉब्लेम येतो, येणारे अॅनिमल सगळे एकसारखं दिसणार आपल्याला, काही बदल त्यामध्ये नसते. हा एक त्याला म्हणतो आपण इट इन्क्रीज इनब्रीडिंग इन्क्रीज द होमोझायगोसिटी वाढणार आहे. आणि ते होमोझायगोसिटीला आपण काय म्हणतो, प्युअर लाईन म्हणतात. सो दिस इज द प्युअर लाईन. तसं इथे अॅनिमल तयार होतो, ते अॅनिमल सुद्धा काय असते, ते प्युअर लाईन असते. आणि हे प्युअर लाईन तयार करण्यासाठी ते ठीक आहे, पण प्युअर लाईन तयार केल्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम येतो, त्यामध्ये हे 6 जनरेशनचे जर पुढे गेले तुम्ही किंवा 4 जनरेशनचे पुढे गेले आणि नंतर ते देणारे ते F1 अॅनिमल आहे, हा अॅनिमलचे गुण कमी होत राहणार आहे. म्हणजे सेल्फ इनब्रीडिंग केल्यावर नंतर काय होणार आहे, त्याचे गुण कमी होत राहणार आहे. एक 4, 5, 6 पर्यंत ठीक आहे, ते जास्त दूध देणार आहे. आणि 7वं जर करायला गेले तर दूधचं प्रमाण 15% किंवा ते 25 लिटर मधून ते 10% येणार आहे. पुन्हा आपण जर इनब्रीडिंग केले ते 10 लिटरचं हे 2 लिटर मध्ये येणार आहे. म्हणजे कंटिन्युअस इनब्रीडिंग केल्यानंतर काय होणार आहे, ते प्रॉडक्ट आणि किंवा ते अॅनिमल त्याचे गुण कमी होत राहणार आहे. पण इथं फायदा काय होतो, हे क्रॉसिंग केल्यामुळे ते म्हणजे इनब्रीडिंग करत असताना सपोज आपल्याला नको असलेले एक अॅनिमल आहे, तिथे नको असलेले, फॉर एक्झाम्पल सी हिअर हे कॅपिटल टी इथं काय काय मिळाले, कॅपिटल टी मिळाले, कॅपिटल टी स्मॉल टी मिळाले आणि स्मॉल टी मिळाले. आपल्याला स्मॉल टी नकोच आहे, म्हणजे आपण काय करू शकते, याला मारू शकते आपण. तसं इथं अॅनिमल मध्ये सुद्धा एखादा अॅनिमल, आता 3 अॅनिमल मिळाले, हे जास्त उत्पन्न देणार आहे, जास्त नाही, कमी म्हणजे एक 10 लिटर दूध देणार आहे. आणि हे मात्र 25 लिटर दूध देणार आहे. आणि हे 2 लिटर दूध देणार आहे. जे आपण कुठले निवडणार आहे, ह्याला 9 निवडणार आहे, हे पण निवडणार नाही, आपण ह्याला निवडणार आहे. म्हणजे ते 25 लिटर दूध देतो. म्हणजे नको असलेलं आणि ते आपण टाळता येते, त्याला कमी करता येते हे इनब्रीडिंग मुळे. सो इनब्रीडिंग हेल्पिंग टू एलिमिनेट हार्मफुल रिसेसिव्ह जीन्स अँड फॉर द अक्युमुलेशन ऑफ द सुपिरियर जीन्स. इथं हार्मफुल काय नाहीच आहे, कमी देतो असं आहे. कमी असलेले आपण टाकून देते आणि जास्त उत्पन्न देणार आहे ते स्वीकारू शकते. हे इनब्रीडिंग मध्ये शक्य आहे. ओके, सो इनब्रीडिंग हॅज द डिमेरिट, इट इज युजली रिड्यूस द फर्टिलिटी ऑफ द प्रोडक्ट. मी सांगितलं होतं 5व्या जनरेशनच्या पुढे जर गेले 6वा किंवा 7वं मध्ये ते उत्पन्न कमी होत राहणार आहे. सर दॅट इज नॉन एज द इनब्रीडिंग डिप्रेशन असं म्हणतो आपण त्याला. इनब्रीडिंग डिप्रेशन उत्पन्न कमी होतं ना, 7व्या नंतर उत्पन्न कमी होणार आहे. दॅट इज नॉन एज द इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशन झाल्यावर आपण काय करायचं, त्यातून त्याला बाहेर काढायचं. त्यासाठी ते F1 फॉर एक्झाम्पल इथे 7वा किंवा 6th जनरेशन मधून आपल्याला मिळाले ते F1. हा F1 ला एक आउट क्रॉसिंग करायचं, म्हणजे डिफरंट ब्रीड बरोबर ते क्रॉसिंग करायचं. डिफरंट ब्रीड, सेम ब्रीड वर करायचं नाही, डिफरंट ब्रीड आहे ते डिफरंट ब्रीड बरोबर एक क्रॉसिंग करायचं आहे. आणि त्यावेळेला आपल्याला ते F1 मिळणार आहे. सर यातून एक F1 मिळणार आहे, हे जास्त गुण असलेले असणार आहे. म्हणजे एक वेळ आउटब्रीडिंग केले, हा इनब्रीडिंग डिप्रेशन कमी करता येते. सो इनब्रीडिंग होणार आहे, ते इनब्रीडिंग मुळे इनब्रीडिंग डिप्रेशन होतो. हा इनब्रीडिंग डिप्रेशन कमी करण्यासाठी आपण काय करायचं, एकदा फक्त एक वेळा त्याला आउटब्रीडिंग करून टाकायचं, म्हणजे इनब्रीडिंग डिप्रेशन कमी होतात. ओके, सो आउटब्रीडिंग आहे. ही आउटब्रीडिंग मध्ये काय होतं, ऍक्च्युअली अनरिलेटेड अॅनिमल आपण क्रॉस करणार आहे, नॉट अ रिलेटेड अॅनिमल. अनरिलेटेड अॅनिमलचे क्रॉसिंग करतो. असं अनरिलेटेड अॅनिमलचे क्रॉसिंग करत असल्यामुळे आपण काय म्हणतो, आउट ब्रीडिंग म्हणायचं. आणि हा आउट ब्रीडिंग इनब्रीडिंग सारखं 4 to 6 जनरेशन पुढे गेले पाहिजे. सर 4 to 6 जनरेशन पुढे गेले पाहिजे, त्याशिवाय ते आउट ब्रीडिंग त्याचे प्रोडक्ट नाही मिळणार आहे. ओके, आता त्यामध्ये 2 टाईप आहे, दॅट इज क्रॉस ब्रीडिंग अँड आउट क्रॉसिंग म्हणून 2 टाईप आहे. हे दोन्ही मध्ये डिफरन्स असा आहे, क्रॉस ब्रीडिंग मध्ये आपण काय करतो, क्रॉस ब्रीडिंग मध्ये आपण 2 ब्रीड घेणार आहे. सर ब्रीड नंबर 1 आणि ब्रीड नंबर 2. हे ब्रीड 2 ब्रीडचा ना अँसेस्टर एक नसणार आहे, अँसेस्टर वेगळा असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण ब्रीड 1 आणि दुसरा ब्रीड नंबर 2. सर हे त्यामध्ये एक मेल असणार, एक फिमेल असणार. सपोज दिस इज द मेल आणि दिस इज द फिमेल. पण हे ब्रीड आहे, हा ब्रीड आणि हा ब्रीड 2 ब्रीड आहे. हे 2 ब्रीडचे पूर्वज एक नसणार आहे. लक्षात झाले का, हे ब्रीडचे पूर्वज ते एक असणार आहे आणि याचे पूर्वज दुसरा असणार. म्हणजे नो कॉमन अँसेस्टर. सांगायचा उद्देश काय, नो कॉमन अँसेस्टर.
इथं महत्वाचे पॉइंट आहे, नो कॉमन ॲन्सेस्टर. ॲन्सेस्टर पूर्वज एक नसणार आहे, नो कॉमन ॲन्सेस्टर. असं क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला जे मिळणारं जे प्रोडक्ट आहे ना, दॅट प्रोडक्ट इज नोन एज द आउट टू क्रॉस. त्याला म्हणतो आपण आउट टू क्रॉस. ते प्रोजेनीला म्हणायचं आउट टू क्रॉस. असं तयार केलेलं एक एक्झाम्पल आहे, हिसार डेल म्हणून एक एक्झाम्पल आहे. हे हिसार डेल कसं तयार केलंय, एक बिकनेरी यू, बिकनेरी. आता आपण इथंच दाखवतो तुम्हाला बिकनेरी. दिस इज द बिकनेरी यू, बिकनेरी. बिकनेरी यू. बिकनेरी यू म्हणजे काय, यू म्हणजे फिमेल आणि मरिनो राम, राम म्हणजे मेल आहे. सो यू म्हणजे फिमेल आहे, बिकनेरी फिमेल आहे आणि राम म्हणजे मेल. हे दोन्हीचे क्रॉसिंग करून पंजाबमध्ये ते झालेलं आहे. क्रॉसिंग करून तिथे एक प्रोडक्ट तयार केले. दॅट प्रोडक्ट इज नोन एज व्हॉट इज हिसार डेल. सो दॅट इज अ हिसार डेल. म्हणजे हिसार डेल कसं तयार केलेलं आहे, क्रॉस ब्रीडिंग पद्धतीने तयार केलेलं आहे. क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय, दोन ब्रीड आपण घ्यायचे, त्यातले एक ब्रीड मेल आहे आणि दुसरं ब्रीड फिमेल आहे. पण हा ब्रीडचे पूर्वज वेगळं आहे आणि हा ब्रीडचं पूर्वज वेगळं आहे. दोन्हीचे पूर्वज एक नाहीच आहे. सो नो कॉमन ॲन्सेस्टर. आणि त्यातून तयार झालेले जे प्रोडक्ट आहेत पिल्लू, त्याला आपण काय म्हणायचं, आउट टू क्रॉस म्हणायचं. अशा पद्धतीने तयार केलेलं एक एक्झाम्पल आहे हिसार डेल. कसं तयार केलं हिसार डेल, त्यातले फिमेल बिकनेरी यू म्हणून एक आहे, शीप आहे, शीप व्हरायटी आहे, शेळी शीप. आणि त्याचे मेल कोण आहे, मरिनो राम. हे दोन्हीचे क्रॉसिंग केले. ब्रीड नंबर 1 मेल, मेल कोण आहे, मरिनो राम. आणि ब्रीड नंबर 2 कोण आहे, बिकनेरी ईव. हे क्रॉसिंग केल्यानंतर तिथे जे प्रोडक्ट आउट क्रॉस मिळतो, दॅट आउट क्रॉस इज द हिसार डेल. हे कुठं तयार केले, पंजाबमध्ये तयार केलेलं आहे. आणि हे आउट क्रॉसिंग आहे, दिस मेथड इज द मोस्ट कॉमनली युज्ड मेथड टू प्रोड्यूस अ न्यू ॲनिमल ब्रीड. इंडियामध्ये सर्वात जास्त हे क्रॉस ब्रीडिंग पद्धत वापरून आपण नवीन नवीन ॲनिमल तयार करतो, चांगले गुण असलेले ॲनिमल तयार करतात. ओके. आता आउट क्रॉसिंग म्हणजे काय आहे, आउट क्रॉसिंग म्हणजे नियर अबाउट सेमच आहे. म्हणजे ब्रीड नंबर 1 ब्रीड नंबर 2 आणि त्यामध्ये हे मेल असेल हे फिमेल असेल, पण दोन्हीचे पूर्वज एकच आहे. लक्षात आहे का, पूर्वज एकच आहे. म्हणजे इथे नो नको, त्याचे पूर्वज आहे ते पूर्वज एकच आहे. कॉमन ॲन्सेस्टर, ॲन्सेस्टर एकच आहे. ब्रीड नंबर 1 ब्रीड नंबर 2 त्याचे ॲन्सेस्टर एकच असणार आहे. सर पण ब्रीड वेगळा आहे आणि ते ब्रीड वेगळा आहे, पण ॲन्सेस्टर एकच आहे. एका पूर्वजापासून ते दोन्ही तयार झालेलं आहे. सर आणि त्यामुळे तयार होणार आहे जे ऑफ स्प्रिंग आहे त्याला आपण क्रॉस ब्रीड म्हणतात. सर असं तयार झालेलं आहे जे प्रॉडक्ट किंवा ते यंग होणार आहे त्याला काय म्हणायचं, क्रॉस ब्रीड. क्रॉस ब्रीड, त्याला क्रॉस ब्रीड म्हणायचं. ओके. द ऑफ स्प्रिंग इज नॉन एज अ क्रॉस ब्रीड, त्याला आउट क्रॉस म्हणायचं. ओके. हे जास्त वापरत नाही सर. आणि हा पद्धत जास्त आउट क्रॉस ब्रीडिंग जास्त वापरणारी पद्धत आहे, आउट क्रॉसिंग जास्त वापरत नाही. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया आपण. सो इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन मध्ये म्यूल एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण. सो दिस इज द म्यूल. सर असं तयार केलेलं म्हणजे हे कसं तयार झालेलं आहे, त्याचं आई असं जर म्हणलं तर ते हॉर्स असणार आहे आणि ते वडील जर म्हणलं तर कोण असणार आहे, ते डॉंकी असणार आहे. म्हणजे मेल डॉंकी आणि फिमेल हॉर्स याचं क्रॉसिंग केल्यामुळे इथं तयार झालेलं आहे. त्याला आपण मराठीमध्ये ते खेचर म्हणतो आपण. ओके. हे भरपूर आता दिसते आपल्याकडे, ते काम करून घेण्यासाठी वगैरे. सर माल एका ठिकाणी असले माल दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वगैरे याचा वापर होतो. ओके. आता नेक्स्ट आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये आपण काय करतात, सेमन कलेक्ट करणार आहे. सर सेमन, हे सेमन कलेक्ट केल्यानंतर आणि फिमेलचे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये कुठून ते सेमन कलेक्ट करणार आहे, सुपिरियर मेल मधून आपण कलेक्ट करणार आहे. आता सुपिरियर मेल म्हणजे काय आहे, सुपिरियर मेल म्हणजे क्रॉस केल्यानंतर सुपिरियर पिल्लूला जन्म देतो, त्याला आपण सुपिरियर मेल म्हणायचं. सर आणि नंतर काय करणार आहे, दिस सेमन इज इंजेक्टेड इन टू द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट ऑफ द सुपिरियर फिमेल. आता सुपिरियर फिमेल कोण आहे, सुपिरियर फिमेल म्हणजे जे फिमेल जास्त दूध देतो त्याला आपण सुपिरियर फिमेल म्हणायचं. ओके. सो सेमन कलेक्टेड फ्रॉम द वन ब्रीड, वन ॲनिमल आहे, वन ब्रीड, कुठलं पण ॲनिमल चालत नाही, वन ब्रीड. अँड दिस सेमन इज इंजेक्टेड इन टू द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट ऑफ द फिमेल. नसेल तर आपण काय करू शकते, हा सेमन स्टोअर करून ठेवता येते फ्रोझन, म्हणजे लो टेम्परेचर मध्ये मायनस नियर अबाउट मायनस 180 डिग्री सेंटीग्रेड मध्ये, मायनस 180 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आपण टेम्परेचर लिक्विड नायट्रोजन
वापरून ते टेम्परेचर कमी करायचंय आणि त्या टेम्परेचरमध्ये हे समेन जर ठेवले त्यातले स्पर्म जिवंत राहतो आणि नंतर ते ट्रान्सपोर्टेशन करता येते. सपोज महाराष्ट्रामध्ये ते समेन काढलेलं आहे आणि ते वापरायचं ते पंजाबमध्ये वापरायचं असेल तर तिथं ट्रान्सपोर्टेशन करू शकते, काही अडचण नाही. पूर्ण ॲनिमल इथून घेऊन जायची काही गरज नाही. समेन घेऊन गेले तरी तिथं नवीन एक ब्रीड तयार करू शकतं. असा एक फायदा हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये आहे. ओके, सो दॅट इज द आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता हे नवीन ॲनिमल ब्रीड तयार करण्यासाठी एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. दॅट टेक्नॉलॉजी इज नोन एज व्हॉट इज मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. दॅट इज नोन एज द MOET, मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. सो व्हॉट इज दिस मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी? त्यामध्ये ऍक्च्युअली एक कौ किती एग तयार करणार आहे? दर महिना एक एग तयार करणार. सपोज एक कौ आहे, दिस कौ प्रोड्यूस 1 एग. सर एका महिन्यामध्ये एक एग तयार करतो. हे आपल्याला सुद्धा ह्युमन मध्ये पण तसंच आहे. मेन्स्ट्रुअल सायकल MC सायकल चालू असताना एक एग तयार होणार आहे, 1 एग तयार होणार आहे. तसं हे कौ मध्ये पण असंच आहे. सर कौ मध्ये ईस्टर सायकल ऑपरेट होतो, आपल्यामध्ये MC सायकल. हे सायकल ऑपरेट होत असताना एक एग तयार होणार आहे. आपण काय करायचं आहे, हे एक कौ आणि ते कौ मध्ये कमीत कमी 6 ते 8 एग तयार करायचं. त्यामध्ये तयार करायचं 6 ते 8 एग एका कौ मध्ये तयार करायचं. सर कळालं का तुम्हाला? म्हणजे कौ किती एग तयार करणार आहे? एका महिन्यात एकच एग तयार करणार आहे. आपण काय करायचंय, ते कौला असा बदल करायचा आणि ते कौ दर महिना किती एग तयार करणार आहे? 6 ते 8 एग तयार करेल. अशा पद्धतीने त्याला बदल करून घ्यायचा. असा बदल करून घेण्यासाठी आपण काय करावं लागणार आहे, ते कौच्या बॉडीमध्ये एक हॉर्मोन इंजेक्ट करावं लागणार आहे. हॉर्मोन, दॅट हॉर्मोन इज जस्ट लाईक FSH लाईक हॉर्मोन आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सारखं असलेले हॉर्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असं म्हणता येत नाही. फॉलिकल स्टिम्युलेटिंग सारखं असलेले हॉर्मोन, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द FSH लाईक हॉर्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सारखं असलेले हॉर्मोन हे कौल इंजेक्ट करायचे. कौल हा इंजेक्ट केल्यानंतर काय होतं, एक एग तयार करण्याऐवजी ते 6 ते 8 एग तयार करणार आहे एका महिन्यात. नंतर आपण काय करायचंय, हा एग तिथनं काढायचं. ओके, नॉन इन्व्हेसिव्ह मेथडला ऑपरेशन सर्जरी काय करायचं ना. सर हात वापरून आपण त्याचं रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये हात घालून हे 6 to 8 एग आहे ते आपण बाजूला काढायचं. बाजूला काढल्यानंतर आपण पुन्हा काय करणार आहे, हा एग आहे 6 किंवा 8 कौल देणार आहे. सर 6 किंवा 8 कौ आणि ते कौल एक एग देणार आहे. सर आणि ते देण्यासाठी आपल्याला वेगळं एक कौचं गरज आहे. दॅट कौ इज नॉन एज अ सरोगेट मदर. सरोगेट मदर म्हणून एक कौ आहे. ते कौ आपण आपल्याकडे असते, आपले ते गोट्यामध्ये किंवा आपले ते शेड मध्ये असतात, तिथं एक कौचा वापर करतो. दॅट इज नॉन एज अ सरोगेट मदर. सरोगेट मदर कळलं तुम्हाला? ते कौला आपण इंजेक्शन दिले, FSH हॉर्मोनचे इंजेक्शन दिलेलं आहे. FSH हॉर्मोनचे इंजेक्शन दिल्यानंतर ते 6 ते 8 एग तयार करतो. हे एग बाहेर काढायचं आणि एक एग एक कौल द्यायचं आणि दुसरं एग दुसरं कौल द्यायचं. म्हणजे 6 ते 8 एग असेल तर 6 ते 8 कौल आपण एक एग देऊ शकतो. सर नंतर काय करायचंय, त्याला हे कौल एक इलाइट बुल बरोबर त्याचे ब्रीडिंग करायचं. इलाइट बुल म्हणजे ते सेक्शुअली जास्त ऍक्टिव्ह असलेले बुल, त्याला आपण म्हणतो इलाइट बुल. ते इलाइट बुल बरोबर त्याचं ब्रीडिंग करायचं. इलाइट बुल बरोबर ब्रीडिंग केल्यानंतर ते प्रत्येक कौच्या आत एक पिल्लू तयार होतो. ठीक आहे, आणि एक 5-6 महिन्यानंतर ते कौ डिलिव्हरी करणार आहे. म्हणजे नेहमी एकच कौ असेल तर एक पिल्लूला जन्म देणार आहे किंवा जास्तीत 2 असेल चुकून. आणि इथं एक कौ मधून आपण किती एग तयार केले, 6 ते 8 एग तयार केले. हे 6 ते 8 एग प्रत्येक कौल त्याने दिले, ते कौल आपण सरोगेट मदर म्हणतो. आणि प्रत्येक कौ ते प्रेग्नंट होणार आहे आणि प्रत्येक कौ एक पिल्लूला जन्म देणार आहे. म्हणजे एका वेळेला आपल्याला 6 ते 8 पिल्लू मिळणार, तिथे जन्म देणार आहे. ओके, एवढं मात्र हे एग बाहेर काढत असताना जर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलेलं आहे किंवा आपण ते इलाइट बुल बरोबर ते ब्रीडिंग केलेलं आहे आणि एग बाहेर काढायचं नाही. एग आपण नेमकं काय बाहेर काढतो, त्याचे जायगोट बाहेर काढणार आहे. एग बाहेर काढत नाही, जायगोट. हे जायगोट बाहेर काढणार आहे. हे जायगोट किती सेल मध्ये बाहेर काढायचे हे सांगितलेलं आहे. दॅट इज ते 8 to 32 सेल्ड स्टेज मध्ये क्लिवेज झाल्यावर
8 ते 32 सेलच्या स्टेजमध्ये येते त्यावेळेला ते जायगोट बाहेर काढायचे आणि जायगोट हे प्रति सरोगेट मदरला द्यायचे. हे सरोगेट मदरच्या बॉडीमध्ये त्याचे वाढ होणार आहे आणि एक एक पिल्लूला ते जन्म देणार आहे. असं 6 ते 8 पिल्लूला जन्म देणार आहे. दॅट इज नॉन एज ते मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. कळालंय का? मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी म्हणजे एक कौला FSH ला एक हॉर्मोन द्यायचं, ते एक च्या ऐवजी 6 ते 8 एग देणार आहे. नंतर ते कौल आपण सेमन आत सोडतं, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये सोडायचं. नसेल तर सेक्शुअली ऍक्टिव्ह असलेले एक बुल बरोबर ते ब्रीडिंग करायचं आणि ते स्पर्म आत सोडणार आहे आणि प्रत्येक एग तिथं फर्टिलायझेशन मध्ये भाग घेणार आहे. जायगोट तयार होतो. हे जायगोट ऑपरेशन न करता आणि नॉन सर्जिकल मेथडनं ते बाहेर काढायचं आणि एक एक जायगोट एक एक कौल द्यायचं. असं वापरणार ते कौ आहे त्याला आपण सरोगेट मदर म्हणतो. हे त्याचे बायोलॉजिकल मदर आहे. 6 ते 8 जायगोट देणार आहे ते बायोलॉजिकल मदर आहे आणि त्याला सरोगेट मदर म्हणतो आपण. हे प्रत्येक सरोगेट मदर एक एक पिल्लूला जन्म देणार आहे. ओके, सो दॅट इज द मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. तेवढं लक्षात ठेवायचं. 8 ते 32 सेल स्टेज मध्ये जायगोट बाहेर काढायचे आणि एक कौ FSH हॉर्मोन दिल्यानंतर 6 ते 8 एग तयार होतो. असं तयार करणं हा टेक्नॉलॉजी सक्सेसफुली सर्व अॅनिमल मध्ये वापरता येत नाही. असं वापरलेले काही अॅनिमल आहे, कॅटल, शीप, रॅबिट, बफलो, असा अॅनिमल मध्ये हे प्रयोग आपण केलेला आहे. असं अनेक नवीन नवीन व्हरायटी आपण तयार केलेला आहे आणि हे हाय मिल्क देणारे ब्रीड आहे फिमेल आणि हाय क्वालिटी मीट देणारे बुल असते सर, असं आपण तयार केलेलं आहे. त्यामुळे आपण त्याच्या हर्ड साईज, त्याच्या हर्ड म्हणजे हे अॅनिमलचे ग्रुप आहे त्याला आपण हर्ड म्हणतो. त्या हर्डचे नंबर शॉर्ट पिरियड मध्ये आपण अनेक चांगले उत्पन्न देणाऱ्या अनेक अॅनिमलला आपण तयार करू शकतो. ओके, दॅट इज अ मल्टिपल ओव्युलेशन टेक्नॉलॉजी. आता डायरी फार्म मॅनेजमेंट म्हणून एक आहे. डायरी फार्म मॅनेजमेंट. डायरी फार्म मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, डायरी म्हणलं तर मिल्क तयार करणारे अॅनिमल आहे. ते अॅनिमलचे पालन करणे त्याला आपण मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट देणारे जे प्राणी आहे, अॅनिमल आहे, त्याचे पालन करणे त्याला आपण काय म्हणायचं? डायरी फार्म म्हणायचं. ते डायरी फार्म कसं मॅनेज करायचं आणि जास्तीत जास्त मिल्क कसं तयार करायचं आणि मिल्क प्रॉडक्ट कसं तयार करायचं त्याला आपण खास डायरी फार्म मॅनेजमेंट म्हणतात. सर, आता इथं आपण ते डायरी फार्म मॅनेजमेंट आपण त्याच्या पद्धत बघणार आहे. पाठिंबा सुद्धा आपण तेच सांगितलेलं आहे. इथं आपण पाठिंबा आपण कसं नवीन ब्रीड तयार करायचं ते बघितलेलं आहे. आणि इथं डायरी फार्म म्हणजे दूध आणि दूध प्रॉडक्ट देणारे ते अॅनिमल आणि त्याचे पालन कसं करायचं. एक चांगले गुण असलेले एक ब्रीड आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणजे जास्त मिल्क देणारे असले पाहिजे किंवा जास्त ताकद असलेले मांस देणारे एक बुल असले पाहिजे. असं अॅनिमल आपल्याला मिळालं पाहिजे. हा फर्स्ट आपण सिलेक्शन करायचं आणि त्यानंतर हा अॅनिमल आपल्या क्लायमेटमध्ये योग्य पद्धतीने वाढ होते का हे बघायचं. क्लायमॅटिक कंडिशन मध्ये त्याचं चांगल्या पद्धतीनं ते वाढ होणार आहे का ते बघायचं आणि ते अॅनिमल कुठल्याही प्रकारचं डिसीज लवकर होऊ नये म्हणजे डिसीज रेसिस्टंट असले पाहिजे. हा 3 गोष्टी आणि ते बेसिक रिक्वायरमेंट आहे. एक म्हणजे चांगलं उत्पन्न दिले पाहिजे आणि आपल्या क्लायमेटमध्ये ते चांगले वाढ झाले पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे रोग त्याला येऊ नये. चला, असं म्हटलं तर ते कौ मध्ये काही व्हरायटीचे नाव पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. सहीवाल, सिंधी, गिर आर इंडियन ब्रीड, हे सगळं इंडियन ब्रीड आहे. तसं जर्सी, ब्राऊन स्विस, होल्स्टीन आर द एक्सोटिक ब्रीड. एक्सोटिक ब्रीड म्हणजे बाहेर देशामधून आणलेले विच आर युज्ड फॉर द डायरी फार्मिंग इन द इंडिया. त्याचं चित्र दाखवतो. दिस इज द सहीवाल. ओके, अँड दिस इज द होल्स्टीन. हे सर्वात जास्त दूध देणारे प्राणी आहे म्हणजे अॅनिमल कौ आहे. ओके, सो दॅट इज अ डायरी फार्म मॅनेजमेंटचे फर्स्ट पॉईंट. आता नेक्स्ट बघूया आपण बफलो. ते बफलो मध्ये सुद्धा अनेक व्हरायटी आहे. आपल्या इंडियामध्ये वापरणारे नेहमी वापरणारे काही बफलोचे यादी इथं घेतलेलं आहे. मोरा, नागपुरी, सॉरी बडवारी आणि मेहसाणा आणि सुराती, नीली म्हणून नीलीचं पण चित्र दाखवतो. सॉरी, हे नागपुरी वगैरे आणि दिस इज द जाफराबादी. दुसरे का आहे जाफराबादी. ओके, दिस इज द नीली. आता झालं ना, मोरा, नागपुरी, जाफराबादी, नीली, सुराती. सर, हे हा व्हरायटी आहे सुराती. हे व्हरायटी सर्वात जास्त इंडियामध्ये वापरणार आहे. ओके, आता आपण त्याचे मॅनेजमेंट कसं आहे ते बघूया. मॅनेजमेंट मध्ये एक आपण बघितलंय की ब्रीड चांगले सिलेक्शन केले पाहिजे, चांगले दूध देणारे पाहिजे आणि आपल्या कंडिशन मध्ये लोकल क्लायमेट मध्ये ते चांगले वाढ होणारे पाहिजे आणि त्याला रोग कुठले येऊ नये. आता दुसरे कंडिशन आहे फॉडर आहे. फॉडर म्हणजे काय? पशु खाद्य, त्याला आपण फॉडर म्हणतो. त्या अॅनिमलला
गाई असेल किंवा म्हशी असेल किंवा शेळी असेल त्याला आपण काय खायला देतो त्याला आपण काय म्हणायचं फॉडर म्हणायचं. हे फॉडर चांगले क्वालिटी असलेले फॉडर पाहिजे. चांगल्या क्वालिटी म्हणजे काय आहे त्यामध्ये ते प्रोटीन्स कार्बोहायड्रेट विटामिन सगळं मिनरल्स आहे सगळं चांगल्या पद्धतीने मिक्सिंग केलेले असले पाहिजे. सर त्याला देणारे ते एक प्रॉडक्ट एक पशुखाद्य आहे सिलेज म्हणतात. इट इज मेड फ्रॉम द लेग्युम्स अँड ग्रास मेस जॉवर. सर सिलेज म्हणजे काय लेग्युम म्हणजे धान्य आपण ते कडधान्य म्हणतो ना आपण आणि ग्रास मेस आणि जॉवर हे सगळे एकत्र ते मिक्सिंग करून ते फर्मेंटेशन करतो. असं फर्मेंटेशन पाणी मारते पाणी मारल्यानंतर ते फर्मेंटेशन होतं. ते बघा हे सगळं एकत्र द्यायचं कुठले हे लेग्युम धान्य असं घेतले आपण कडधान्य घेतले आपण आणि त्यामध्ये ग्रास आणि एक ग्रास वगैरे घेतलाय मिक्सर आहे आणि त्यामध्ये मेस पण टाकलेले मेस मक्का टाकलेले आणि जॉवर पण टाकलेला आहे आणि त्यामध्ये काय करायचंय थोडं पाणी मारायचं. हे भरपूर असतं पाणी मारायचं. पाणी मारून एक 2-3 दिवस ठेवले त्यामध्ये काय होतो फर्मेंटेशन होतो. असं फर्मेंटेशन झाल्यावर त्याला काय म्हणायचं आपण सिलेज म्हणायचं. फर्मेंटेशन झालेले सिलेज. दॅट इज अ व्हेरी गुड फूड ऑर्डर फॉर द ॲनिमल. ओके सिलेज सप्लिमेंट विथ ऑइल. त्याच्यामध्ये पुन्हा ऑइल केक काढतो. ऑइल केक म्हणजे काय फॉर एक्झाम्पल कोकोनट तेल. कोकोनट तेल काढल्यानंतर ते शिल्लक राहत ना त्याला केक म्हणतो आपण ऑइल केक म्हणतो. ते पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यामध्ये मिनरल्स मिक्सिंग करायचे विटामिन मिक्सिंग करायचे काही सॉल्ट त्यामध्ये मिक्सिंग करायचे. असं एक चांगला एक पावडर तयार करून त्या प्राणीला जर दिले त्या ॲनिमलला जर ते चांगल्या पद्धतीचं दूध देण्याची सुरुवात करतो. हे नंबर सेकंड जे मॅनेजमेंट मध्ये फर्स्ट ब्रीड चांगलं सिलेक्शन करायचं. नंबर 2 फॉडर तयार करून ते ॲनिमलला देणे आणि तिसरं क्लीनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लीनलीनेस ते कॅटल शेड आहे इट मस्ट बी व्हेरी क्लीन. कुठल्याही प्रकारचे रोगाणू वगैरे तिथे नसले पाहिजे आणि आपण ते मिल्क काढत असताना आपले हात सुद्धा इतकं स्वच्छ असावा. त्यानंतर आपण ते भांडीमध्ये ठेवणार आहे ते सुद्धा स्वच्छ असले पाहिजे. नंतर ते ट्रान्सपोर्टेशन करतो मिल्क ते सुद्धा स्वच्छ असले पाहिजे. आणि अलीकडे काय होतो हे सर्व मशीन करणार आहे त्यामुळे आपण हात कुठेही लावत नाही. हात न लावता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल तर कवचं मिल्क काढण्यासाठी एक मशीन बसवतो. मशीन चालू केलं दूध आपोआप येणार आहे आणि ते भांडीमध्ये भरणार आहे. नंतर ते पुढे जाणार आहे ते पॅकिंग करणार आहे आणि ते ट्रान्सपोर्टेशन करणार आहे. म्हणजे कुठे हात लावत नाही त्यामुळे हायजिनिक चांगलं होतं आपल्याकडे. आणि तसेच ते शेड म्हणजे गोठा म्हणतो आपण ते सुद्धा स्वच्छ असले पाहिजे. त्यामध्ये ते युरिन टाकणार आहे त्याचे उष्ट पडलेलं असतंय वेस्ट पडलेलं असतं म्हणजे कवडंग पडलेलं असतं हे सगळं योग्य वेळेला ते साफ करायचं आणि ते ड्राय करून ठेवणे. आणि त्यामध्ये ते लाइटिंग भरपूर असले पाहिजे म्हणजे सूर्यप्रकाश त्यामध्ये जास्त पडले पाहिजे म्हणजे रोगाणू मरते ते युव्ही रेस मध्ये. आणि त्याला पाणी व्यवस्थित द्यायला पाहिजे. त्या ॲनिमलला पाणी देण्याची सोय आपण केली पाहिजे. आणि वाऱ्याचं सर्क्युलेशन म्हणजे विंड सर्क्युलेशन त्यामध्ये हवा चांगल्या पद्धतीने तिथे फिरली पाहिजे. हे सगळं काळजी घेणे म्हणजे मॅनेजमेंट ऑफ द. आता डायरी प्रॉडक्ट काय काय डायरी प्रॉडक्ट आहे बघा. डायरी प्रोडक्ट मध्ये बटर चीज कॉटेज चीज योगर्ट हे सगळं डायरी प्रॉडक्ट आहे. मिल्क प्रोसेसिंग डिस्ट्रीब्युशन व्हरायटी ऑफ मिल्क प्रोडक्ट क्रीम बटर गीस हे सगळं मिळतो आपल्याला. हे सगळं डंग आपण त्याची विक्री करू शकतो त्यातनं खत तयार करू शकतो गोबर गॅस तयार करता येते. हे सगळं हे डायरी प्रॉडक्टच आहे डायरी मधून मिळणारे प्रॉडक्टच आहे. ओके आता त्यानंतर दुसरं एक ॲनिमल ब्रीड ॲनिमलची व्हरायटी आहे पोल्ट्री फार्मिंग. पोल्ट्री म्हटलं तर आपल्याला लक्षात येते चिकन. सर डक त्यामध्ये फक्त चिकन येत नाही तिथं डक येणार आहे टर्की येणार आहे फाऊल इतर फाऊल येणार आहे. सर हे सर्व ॲनिमलला हे सर्व बर्ड आहे ते बर्डचं पालन करणे त्याला आपण पोल्ट्री फार्मिंग पोल्ट्री म्हणतात. सर हे पोल्ट्री फार्मिंग कशासाठी आहे 2 गोष्टीसाठी आहे. एक तर ते एग देणार आहे आणि दुसरं ते मीट देणार आहे. सर मांसासाठी किंवा एगसाठी आपण पालन करतो. आणि जे एग देणार आहे ते पोल्ट्री आहे त्याला आपण लेअरिंग म्हणायचं. एग देणार असेल तर सर द बर्ड ते बर्डचं पालन करतो. ते बर्डचं पालन कशासाठी करतो आपण एग देणार असेल तर त्या बर्डला आपण काय म्हणायचं लेअर म्हणायचं. लेअरिंग सॉरी लेअरिंग. आणि जर मीट साठी असेल तर मीट म्हणजे मांसासाठी असेल तर त्याला ब्रॉयलर म्हणायचं. ब्रॉयलर. ओके सो म्हणजे हे पक्षीचं पालन कशासाठी करतो एक ते एग साठी असेल तर त्याला लेअरिंग म्हणायचं. आणि मीटसाठी असेल तर त्याला ब्रॉयलर म्हणायचं. आणि त्याच्याबरोबर ॲलिड प्रोडक्शन बेस्ड ऑन द पोल्ट्री म्हणजे पोल्ट्रीला धरून सायमल्टेनियसली त्याच्याबरोबर इतर फॅक्टरी सुद्धा इतर धंदा सुद्धा तिथे सुरू असते. फॉर एक्झाम्पल प्रोसेसिंग एग्स अँड मीट. हे एग तयार करून त्याला ती विक्री करणार आहे त्यासाठी त्याला बॉक्स लागणार आहे म्हणजे तिथे एक नवीन बॉक्स तयार करण्याची फॅक्टरीची गरज आहे.
आणि मीठ पॅकिंग करण्यासाठी डब्बाची गरज आहे, म्हणजे डब्बा तयार करणारी फॅक्टरी त्याच्या बाजूला असली पाहिजे. बर्फ तयार करायला बर्फमध्ये ते ठेवणारे बर्फ तयार करणारी फॅक्टरी त्याच्या जवळ असली पाहिजे. आणि मार्केटिंग द पोल्ट्री प्रोडक्ट, मार्केटिंग करण्यासाठी त्याला लेबल तयार केली पाहिजे, म्हणजे कामगार तिथे आले सर. आणि कंपाऊंडिंग अँड सेल ऑफ द पोल्ट्री फीड त्याला पोल्ट्रीला खायला द्यायला पाहिजे ना, त्यासाठी ते खाद्य तयार करणारे फॅक्टरी त्याच्या जवळ असले पाहिजे. म्हणजे पोल्ट्री असेल तर त्याच्याबरोबर इतर धंदा सुद्धा तिथे सुरू असतात. पोल्ट्री इक्विपमेंट त्याला अनेक प्रकारचे, त्याला पाणी देण्यासाठी एक भांडी असतात, तुम्ही बघितलं असेल तर पोल्ट्री फार्मचे विक्री करणारे दुकान आहे, तिथे पाणी देण्यासाठी एक वेगळं एक भांडी सारखं असते, शक्यतो ते लाल कलर मध्ये दिसते, वेगळ्या कलर मध्ये असतात. आणि तिथं ते एग गोळा करण्यासाठी एक भांडी असते. फार्मास्युटिकल्स त्याला ते औषध दिले पाहिजे, त्याला सुद्धा अनेक प्रकारचे रोग येतात, ते रोग येऊ नये म्हणून त्याला मेडिसिन द्यायला पाहिजे. आणि त्याच्या फीडमध्ये विटॅमिन्स वगैरे ते ऍड केले पाहिजे. म्हणजे पोल्ट्रीच्या बरोबर अनेक साईड धंदा सुद्धा तिथं सुरू असतात. आता त्याचे मॅनेजमेंट कसं असतात, मॅनेजमेंटसाठी इथं सुद्धा आपलं देशी कोंबडी जर म्हटलं तर एक 50 एग जर एका वर्षातून देणार असेल तर असं कोंबडी सध्या तयार झालेलं आहे. ते एक 50 ठिकाणी 1000 एग देणार आहे, एका वर्षात 1000 एग देणारे कोंबडी तयार झालेला आहे. असं डिफरंट टाईप जास्तीत जास्त उत्पन्न देणारे कोंबडीची आपली गरज आहे. पण ऍट द सेम टाइम आपण काय केलं पाहिजे, डिसीज नसले पाहिजे आणि आपल्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये ते सुटेबल असले पाहिजे, असं कोंबडी तयार करायचं. असं अनेक व्हरायटीचे नाव ते पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. एक अमेरिकन ब्रीड अमेरिकेमधून आणलेलं आहे, त्याला प्लिमोथ रॉक, न्यू हॅम्पशायर, रॉड आयलंड रेड म्हणतो आपण. प्रश्न असा विचारणार आहे, रॉड आयलंड रेड किंवा न्यू हॅम्पशायर किंवा प्लिमोथ रॉक कुठली व्हरायटी आहे, मग त्यावेळेला आपण उत्तर देता आलं पाहिजे अमेरिकन ब्रीड असं उत्तर दिले पाहिजे. आणि आपले एशियाटिक म्हणजे इंडियन मध्ये वगैरे असलेले ब्रह्मा, कोचिन अँड लँगशान हे एशियाटिक ब्रीड आहे. तसं मेडिटेरेनियन ब्रीड म्हणून लगोन आणि मिनोर्का म्हणून, लगोन भरपूर एग देणारे आहे. आणि इंग्लिश ब्रीड ऑस्ट्रेलोप आहे. इंडियन ब्रीड खास इंडियन एशियाटिक आहे. इथे इंडियन ब्रीड म्हणलं तर चित्तगोंग, एसील, ब्रह्मा आणि कडकनाथ हे सगळं जास्त उत्पन्न देणारे मीठ आणि एग देणारे व्हरायटी आहे. ओके, आता लेअर मी सांगितलेलं आहे. बर्ड्स रेअरिंग फॉर एग इज कॉल्ड लेअरिंग. आणि परचेस मॅनेजमेंट, त्याचे मॅनेजमेंट कसं करायचं, परचेस ऑफ द हाय यील्डिंग चिकन सर, वेल व्हेंटिलेट ते रूम आहे ते कुठं ते कोंबडी पालन कुक्कुट पालन करतो ते रूम चांगलं व्हेंटिलेशन झाले पाहिजे आणि त्याला खाद्य व्यवस्थित दिले पाहिजे. त्याचे डी बीकिंग, त्याचे बीक आहे ते खालचं बीक काढून टाकायला पाहिजे सर, सॉरी वरचं बीक सर, ते बीक नाही काढलं तर काय होणार आहे बघा, वरचं बीक असं 2 बीक असेल तर हे वरचं बीक आणि खालचं बीक आणि हे कट करून टाकायचं. हे नाही कट केलं तर काय होणार आहे, हे दुसरं बर्ड असतं ना लहान, त्याला तर टोचणार आहे आणि ते मरणार आहे. असं डॅमेज बर्डला डॅमेज होऊ नये म्हणून हे बीक इथनं कट करून टाकतं, त्याला आपण डी बीकिंग म्हणायचं. ओके, आणि ते रूम आहे व्यवस्थित लाईट त्यामध्ये पडले पाहिजे आणि ते कोंबडीला व्यवस्थित पाणी देण्याची सोय असली पाहिजे आणि त्याचे उष्ट वगैरे पडलेलं आहे ते बाजूला काढण्यासाठी सॅनिटेशन म्हणतो आणि तिथं निर्जंतुकरण केली पाहिजे. आणि कुलिंग अँड वॅक्सिनेशन, कुलिंग म्हणजे काय होतो, एखादा अॅनिमल आहे एखादा बर्ड त्याला रोग झाले त्याला मारणे, त्याला आपण कुलिंग म्हणतो. आणि जर ओल्ड झाले तरी सुद्धा त्याला मारून आपण विक्री करतो, त्याला कुलिंग म्हणायचं. आणि योग्य पद्धतीने योग्य वेळ त्याला वॅक्सिनेशन दिले पाहिजे. नसेल तर बर्ड फ्लू, सध्या बर्ड फ्लूच्या साथ चालू आहे अनेक ठिकाणी, अनेक स्टेटमध्ये किंवा राज्यामध्ये हे बर्ड फ्लूचं लागण झालेलं आहे सर. त्यामुळे अनेक हजारो बर्ड एका दिवसात मरतात, हे शेतकऱ्याचे नुकसान होतं. ते असं होऊ नये म्हणून त्याला वॅक्सिनेशन, योग्य पद्धतीचे वॅक्सिनेशन, सॅनिटेशन हे काही नसल्यामुळे हे रोग पसरलेला आहे. ओके, आता पोल्ट्री डिसीज, काय काय डिसीज येतो, एक म्हणजे व्हायरल डिसीज आहे. ते व्हायरल डिसीज मध्ये राणीखेट म्हणून एक आहे, राणीखेट, ब्रॉन्कायटिस आहे, एव्हियन फ्लू, बर्ड फ्लू म्हणतो आपण, हे व्हायरल डिसीज आहे. परीक्षेला विचारणार आहे खाली दिलेले पैकी व्हायरल डिसीज काय काय आहे, त्यावर उत्तर देता आले पाहिजे. राणीखेट, ब्रॉन्कायटिस, एव्हियन फ्लू म्हणलं तर, इन्फ्लुएन्झा म्हणलं तर हे व्हायरल डिसीज आहे. आता बॅक्टेरियल डिसीजला काही एक्झाम्पल घेतलंय. पुलोरम, अनेक वेळा विचारले प्रश्न आहे पुलोरम, कॉलरा, टायफॉइड, टीबी, सीआरडी, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज आपल्याला सुद्धा येतो. आणि एन्ट्रायटिस म्हणजे पोट बिघडणे, डिसेंट्री वगैरे. आणि फंगल डिसीज मध्ये आस्परगिल्लोसिस आणि फेवस सँड आणि थ्रश, फेवस हे सेपरेट करायचं, ते अँड वेगळंच आहे, फेवस अँड थ्रश. पॅरासाइटिक डिसीज, लाईस इन्फेक्शन, राऊंड वर्म,
सिकल वर ते सिकलमध्ये राहणारे काही वर्म आहे ते इन्फेक्शन करतो. प्रोटोसोवल डिसीज, कॉक्सिडिओसिस हे बोर्ड अनेक वेळा विचारलेलं आहे. महाराष्ट्र सीईटी सुद्धा विचारलेलं आहे. सर नीट मध्ये सुद्धा विचारलेलं आहे. प्रोटोसोवन डिसीज आहे. खाली दिलेल्यापैकी प्रोटोसोवन डिसीज काय आहे कोंबडीला होणार आहे, जे कॉक्सिडोसिस. ओके, सो दॅट इज द पोल्ट्री डिसीज. आता आपण दुसरं एक कल्चर बघायचं, दॅट इज अपी कल्चर. अपी कल्चर म्हणजे मधुमक्खीचं पालन करणे, त्याला आपण काय म्हणतो, अपी कल्चर म्हणतात. और इट इज नॉन एज बी कीपिंग. अपी कल्चर कीपिंग डील विथ आर्टिफिशियल रिअरिंग ऑफ द हनी बी टू ऑब्टेन द प्रॉडक्ट. काय काय प्रॉडक्ट मिळणार त्यातनं, एक हनी मिळणार आहे, दुसरं वॅक्स मिळणार आहे, आणि पॉलन, आणि बी विनो त्याचे पॉइझन आहे, ते पॉइझन पण आपण काढतो. आणि प्रोपोलिस म्हणून एक मिळते. प्रोपोलिस म्हणजे बी ग्लू आहे. प्रोपोलिस एक गम सारखं असतं, डिंक सारखं असतं. अँड रॉयल जेली, रॉयल जेली त्याला क्यून आहे, ते रॉयल जेली तयार करतो. हे सगळं, आणि हे अॅनिमलचं पालन केल्यामुळे ते पॉलिनेशन वाढते, पॉलिनेटिंग एजंट. आणि त्यामुळे शेतामध्ये आपण एखादं कोका जर ठेवले आणि ते शेतीमध्ये जे धान्य आहे किंवा ते उत्पन्न आहे, ते क्रॉप आहे, त्याचे उत्पन्न वाढणार आहे, कारण पॉलिनेशनचे प्रमाण वाढणार आहे. हे मध पियाला जाणार आहे आणि तिथं पॉलिनेशन आपोआप होतो. ओके, सो दिस इज द हाईव, त्याचे हाईव. आता आर्टिफिशियल हाईव पण आपल्याकडे आहे. आर्टिफिशियल हाईव, आणि त्यामध्ये हे हनी बी मध्ये आहे 3 मेंबर असते. 3 मेंबर, त्यातले एक वर्कर आणि क्यून आणि ड्रोन आहे. म्हणून त्याला पॉलिमॉर्फिझम इन हनी बी म्हणतात. पॉलिमॉर्फिझम जे मॉर्फॉलॉजिकली ते डिफरंट असते ना, म्हणून त्याला पॉलिमॉर्फिझम इन हनी बी म्हणायचे. त्यातलं वर्कर हे फिमेल आहे, वर्कर फिमेल, आणि क्यून हे फिमेल आहे, आणि ड्रोन म्हणजे मेल आहे. ओके, त्यातले वर्कर आहे ते स्टराईल आहे. सॉरी, दिस इज द स्टराईल. आणि क्यून म्हणजे फर्टाईल आहे, म्हणजे ते एग तयार करणार, हे एग तयार करू शकत नाही. आणि ड्रोन हे फर्टाईल आहे, मेल आहे पण फर्टाईल आहे. पण त्याच्या क्रोमोसोम संख्येमध्ये पण डिफरन्स आहे. याच्या क्रोमोसोम संख्या जर बघितलं, इथं 32 क्रोमोसोम असणार आहे. 32, ओके, 32 क्रोमोसोम. त्यामध्ये 32 आहे, यामध्ये 32 आहे, आणि ड्रोन मध्ये 16 क्रोमोसोम आहे. सॉरी, क्रोमोसोम. त्यामुळे ते ड्रोन तयार होतो पार्थेनोजेनेटिक मेथडनं, हे ड्रोन तयार होणार आहे. आणि वर्कर आणि क्यून हे नॉर्मल पद्धतीने तयार होणार आहे. आणि आपल्याकडे वापरणारे दिसणारे काही हनीबीचे व्हरायटी आपण स्पीशीज, त्यातले एक अपिस डोर्साटा म्हणून एक आहे. त्याला रॉक बी म्हणतात, ते वाईल्ड बी म्हणतात, ते सर्वात मोठा बी आहे अपिस डोर्साटा. हे आपण हे हनीबी कल्चरसाठी वापरत नाही. हे ऊन जी इमारत असते, जिल्हा परिषद किंवा असते ती इमारत, गोडाऊन वगैरे असते, त्याच्या भिंतीमध्ये एकदम टॉप मध्ये ते सिंगल घर बांधणार आहे अपिस डोर्साटा. त्यामध्ये जास्त हनी आपल्याला मिळत नाही. अपिस फ्लोरिया म्हणजे छोटं झाड असतं, त्या झाडामध्ये कुठं तर असं बारीक असं एक घर बांधून तिथे राहणार आहे, त्याला अपिस फ्लोरिया म्हणतो. त्यामध्ये सुद्धा हनी फार कमी असणार आहे. अपिस मेलिफेरा ही युरोपियन व्हरायटी आहे. ते सर्वात जास्त हनी देणारी व्हरायटी आहे अपिस मेलिफेरा. पण आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त वापरणारी व्हरायटी अपिस इंडिका, इंडियन बी आहे. हे इंडियन बी अनेक घर तयार करतो, समांतर असं अनेक घर बांधणार आहे. फॉर एक्झाम्पल सी हिअर, एका वेळा अनेक घर असं बांधणार. सॉरी, अनेक घर. सपोज हे एक घर असेल तर त्याला समांतर दुसरं एक आहे, त्याला समांतर दुसरं एक आहे, असं 10-12 घर एका ठिकाणी. त्याला हाईव म्हणतो, पण घर म्हणत नाही, हाईव. सो दिस आर द हाईव. असा हाईव पॅरलल समांतर अनेक हाईव तयार करतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक क्यून पण असणार आहे, त्यामध्ये क्यून असणार आहे, यामध्ये क्यून असणार, प्रत्येकामध्ये असते. प्रत्येकामध्ये वर्कर असणार आहे, ड्रोन असणार आहे. सर असं अनेक पोळं तयार करणार आहे जे बी आहे, त्या बी आहे. आणि त्यामधून आपल्याला भरपूर ते हनी पण मिळणार नाही, प्रत्येक ह्याच्यातून हनी मिळणार आहे, त्यामुळे प्रॉफिटेबल आहे. सर, आणि ते करणार आहे अपिस इंडिका, आपल्या इंडियामध्ये असलेले. अपिस मेलिफेरा युरोपियन व्हरायटी सुद्धा असंच आहे, पण अपिस मेलिफेरा आपल्याकडे जास्त टिकत नाही. आपल्या क्लायमेटमध्ये अपिस इंडिका हे योग्य आहे. ओके, सो दॅट इज द डिफरंट टाईप, म्हणून त्याला पॉलिमॉर्फिझम इन हनी बी म्हणतात. ओके, आता इथं जे दाखवलेलं आहे हे आर्टिफिशियल हाईव आहे. सर, हे बाजारामध्ये अवेलेबल आहे, प्रत्येक पार्ट बाजारामध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये ते बॉटम स्टँड, हे बॉटम स्टँड आहे, त्याच्यामध्ये एक फ्लोर बोर्ड, म्हणजे इथं हे आहे ते बी, ते येऊन बसण्यासाठी आहे. एंट्रन्स रिड्युसर, एक एंट्रन्स जास्त झालं तर ते येऊ नये म्हणून एक विंडो ठेवलेला आहे. सर, हाईव बॉडी, हे बॉडी आहे, त्याच्यामध्ये हे पोळे तयार होतात, त्याच्या आत ते पोळं तयार होतात. हे फ्रेम असते, ते म्हणजे रेक्टँग्युलर फ्रेम असते, ते फ्रेम मध्ये ते तयार होतं. क्यून एक्सक्लोडर, इथे एक ओपनिंग ठेवलेलं आहे, ते ओपनिंग मधून सर्व बी बाहेर येऊ शकते, पण कोण येऊ शकत नाही,
आणि त्यातून क्यूनला येता येत नाही. जर क्यून जर बाहेर आलंय ते काय करणार आहे, क्यून प्रत्येक चेंबर बेन्झिन एक चेंबर असतं त्यामध्ये जाऊन अंडी घालणार आहे. सर आणि ते बाहेर पण जातात. ते जाऊ नये म्हणून क्यून एक्सक्लोडर ठेवलेला आहे. इनर कव्हर आणि आउटर कव्हर म्हणजे पावसाच्या वेळेस त्रास होऊ नये म्हणून. दिस इज द आर्टिफिशियल हाईव. त्याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल हाईव म्हणतो. तर त्यामध्ये रिक्वायरमेंट ऑफ द बी किपिंग काय काय आपल्याला लागणार आहे. एक बी हाईव हे बॉक्स लागणार आहे, हे विकत घ्यायचं आहे. सर कोंब फाउंडेशन शीट, म्हणजे कोंब फाउंडेशन शीट म्हणजे त्याच्या आत ठेवलेलं रेक्टँग्युलर शीट ते बाजारमध्ये मिळते. बी व्हील म्हणजे नेट आहे, एका प्रकारचे नेट ते बाजारामध्ये मिळेल. स्मोकर म्हणजे काय, हे बी आपण हनी काढत असताना ते बीला बाजूला काढायला पाहिजे, त्यासाठी दूर सोडायला पाहिजे. त्यासाठी वापरणारं एक मशीन आहे, त्याला स्मोकर म्हणतो आपण, बाजारामध्ये अवेलेबल आहे. बी ब्रश, ते बीला हळू असं बाजूला काढण्यासाठी, त्याला मारले तर चवणार आहे, हळू बाजूला काढण्यासाठी ब्रश आहे, त्याला बी ब्रश म्हणतो आपण. आणि हाताला वगैरे चवू नये म्हणून ग्लोव्स वापरता येते. गम शू म्हणजे ते गुडघेपर्यंत असलेले ते शू आहे, त्याला आपण गम शू म्हणतो आपण, म्हणजे पायावरती ते चवत नाही. आणि कॅपिंग नाईफ म्हणजे हे हाईव आहे ते कट करण्यासाठी, कट करून घ्यायला लागणार, त्यासाठी एक नाईफ, त्याला अनकॅपिंग नाईफ म्हणतो आपण. स्वार्म नेट म्हणजे काय असतंय, यामध्ये हे बीचं प्रमाण जर वाढले ते बी असं ग्रुपने बाहेर जाणार आहे. सॉरी बी आणि असं ग्रुपनं, आणि एक असं ग्रुपने 100-200 बी आणि असं एकत्रित असं ते पुढे जातो. हे बी आहे लक्षात ठेवायचं, असं पुढे जाणार आहे. याला म्हणायचं स्वार्मिंग. हे स्वार्म करत असताना एक नेट वापरायचं. सॉरी असं एक नेट आहे, हे नेट वापरलंय, नेट काठी असं हे नेट वापरून याला गोळा करता येते आपल्याला. त्यामध्ये कोण असणार आहे, एक क्यून असणार ना, हे क्यूनला धरून आपल्या बॉक्समध्ये टाकायचं आणि बाकी सर्व बी त्याच्याबरोबर इथे येऊन बसणार आहे. त्याला स्वार्म नेट म्हणतो आपण. आणि क्यून एक्सक्लोडर इथं बघितलंय, क्यून एक्सक्लोडर ते प्रत्येक चेंबरमध्ये जाऊ नये म्हणून गेलं तर ते अंडी घालणार आहे. अंडी घातल्यानंतर त्यातनं अळी तयार होणार आहे. अळी तयार झाले मग तिथं काय होणार आहे, ते मध आहे ते मधामध्ये ते मिक्स होणार आहे. म्हणजे ते क्यून बाहेर येऊ नये आणि प्रत्येक याच्यामध्ये अंडी घालू नये, त्यासाठी एक क्यून एक्सक्लोडर ठेवलेला आहे. आणि ओव्हरऑल हाईव टूल, बाकी सगळं टूल तिथं आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल आहे. आता बघा त्याचे मॅनेजमेंट, ते मॅनेजमेंट कसं करायचं आहे. आणि एक माणूस आहे, जे व्यक्ती ते करतो त्याला ते बी आणि ते बीचे हॅबिट्स चांगले माहिती असले पाहिजे. म्हणजे ते बी 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 बाहेर पडल्यानंतर पोल्यामध्ये जाऊन बसणार आहे, बसल्यानंतर ते मधु गोळा करणार आहे, ते कधी बाहेर पडणार आहे, सर आणि किती एका वेळेला बाहेर पडणार आहे, किती मीटर मध्ये ते बाहेर जाणार आहे, हे सगळं ते शेतकऱ्याला माहिती असले पाहिजे. आणि त्यासाठी एक सुटेबल लोकेशन, म्हणजे शेती असले तर एखादं पीक असेल तर ते पीक असेल तर त्यावेळेला तिथं ते ठेवायला लागणार आहे. काही पीक जवळ नसेल तर ते ठेवून काय उपयोग नाही. म्हणजे सुटेबल लोकेशन ठरवणे हे शेतकऱ्यांचे काम आहे. आणि ते स्वार्म मी सांगितलं एकदम असं ते 100-200 एकदम पुढे जात असताना ते कॅचिंग कसं करायचंय त्याच्या टेक्निक ते शेतकऱ्याला, या मधुमक्खी पालन करणाऱ्या माणसाला माहिती असली पाहिजे. आणि ते हाईव आहे ते हाईव डिफरंट सीझन मध्ये त्याचं व्यवस्थित सांभाळले पाहिजे. म्हणजे पाऊस पडायला लागले, पावसाचे पाणी त्यात जाऊ नये, जास्त ऊन पडत असेल तर ऊन त्यामध्ये जाऊ नये, थंडीच्या वेळेला त्याला टेम्परेचर दिले पाहिजे, हे सगळं त्या माणसाला माहिती असले पाहिजे. हँडलिंग अँड कलेक्शन ऑफ द हनी बी वॅक्स, आणि त्यामधून हे मध काढल्यानंतर पुन्हा ते वॅक्स शिल्लक राहतो, ते वॅक्स आपण बाजूला काढायचं. ते वॅक्स इज द ओनली प्रायमरी प्रोडक्ट ऑफ द हनीबी. हनीबी स्वतः तयार केलेले प्रोडक्ट एकच आहे, दॅट इज अ वॅक्स. ओके, अदर प्रोडक्ट ते हे असते पॉलन ग्रेन्स वगैरे किंवा मध त्यामधून तयार केलेलं आहे. इन्स्पेक्शन, पिरियोडिक इन्स्पेक्शन केले पाहिजे, ते हाईव आपण वेळेवर तपासले पाहिजे, त्याचे क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छ ठेवले पाहिजे, साफसफाई केली पाहिजे. ऍक्टिव्हिटी ऑफ द बीस, ते क्यून कसं आहे त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला माहिती असले पाहिजे. कंडिशन ऑफ द ब्रोड म्हणजे त्याला टेम्परेचर आहे किंवा ते कुठल्या स्टेजमध्ये आहे, मध काढायचे वेळ झाले का, आणि त्याला पाणी पण त्या प्राणीला पाणी लागणार, ते पाणी पण द्यायचं सोय करायला पाहिजे. ओके, सिग्निफिकन्स काय सिग्निफिकन्स, हे मधुमक्खी पालन असेल तर त्याच्या शेजारी असलेल्या क्रॉपला पॉलिनेशन लवकर होतो, आणि पॉलिनेशन लवकर होत असल्यामुळे त्याचे उत्पन्न वाढणार आहे. ओके, शक्यतो ते सनफ्लॉवर, मस्टार्ड, सॅफ्लॉवर, चिल्ली, कॅबेज, कुकुंबर, लेग्युम, फ्रूट लाईक ऍपल, मँगो, सिट्रस असं प्लांटमध्ये त्याचा फायदा जास्त होतो त्याच्या प्रॉडक्ट वाढवण्यासाठी. आणि ते हनी पण मिळते त्यातनं, वॅक्स पण त्यामध्ये मिळणार आपल्याला. ओके, आता फिशरीज बघूया आपण. फिशरीज असं एक ब्रांच आहे, ते अप्लाइड बायोलॉजीचे ब्रांच म्हणतात फिशरीज. ते फिशरीज मध्ये आपल्याला माहिती आहे, फिशरीज मध्ये आपण काय करतो,
माशाचे पालन करतो. म्हणजे फिश अँड अदर युजफुल अक्वाटिक अॅनिमल्स सच एस प्रॉन, लोबस्टर, ओइस्टर, मसिल्स. मसिल म्हणजे एका प्रकारचं शेल फिश आहे. क्रॅब, खेकडा, त्याचे पालन करतो. त्याला आपण फिशरीमध्ये फक्त फिश असं नाही, इतर प्राण्यांचे सुद्धा त्यामध्ये असते. ते कसं कॅचिंग करायचंय आणि प्रोसेसिंग कसं करायचंय, सर त्याला आपण फिशरीज म्हणायचे. ते फिशरीज 3 टाईप आहे. दॅट इज इनलँड फिशरीज, मराईन फिशरीज आणि एस्चुरियन फिशरीज. शुद्ध पाण्यामध्ये, गोड्या पाण्यामध्ये असेल तर इनलँड फिशरीज म्हणायचं, आणि खारट पाण्यामध्ये समुद्रातलं असेल तर मॅराईन फिश म्हणायचं. आणि एस्चुरी म्हणजे समुद्र आणि नदी हे दोन्ही एकत्र मीटिंग होतो त्या ठिकाणी आपण एस्चुरियन फिशरीज म्हणायचं. ओके. तर त्यामध्ये काही एक्झाम्पल म्हणजे रोहू फिश, कॅट फिश, मृगल आणि कॉमन कार्प, ग्रास कार्प, सिल्वर कार्प हे सगळं फ्रेश वॉटर माशाचे प्रकार आहे. परीक्षेला विचारणार आहे. गिव्ह सम एक्झाम्पल फॉर द फ्रेश वॉटर फिश, असं एक्झाम्पल विचारलं ते उत्तर द्यायचं. याला आपण इनलँड फिशरीज म्हणतो. म्हणजे गोड्या पाणीमध्ये आहे, रिव्हर मध्ये वगैरे, तर इनलँड फिशरीज म्हणतो. आपल्याकडे हे अक्वाटिक एरिया आहे, कंट्री कव्हर अबाउट 40 to 50 लाख एकर मध्ये ते पसरलेलं आहे. कोस्टल एरिया म्हणजे ते नदीचे वगैरे किनारे किंवा काय नाही आपले ते समुद्र किनारे वगैरे, हे 40 to 50 लाख एकर पर्यंत पसरलेलं आहे. आणि हे लेबियो, रोहित वगैरे आपण फ्रेश वॉटर फिश म्हणून त्याचा वापर होतो. तसं मॅराईन फिश आपण मॅक्रल आहे. मॅक्रल म्हणजे मराठीमध्ये बांगडे म्हणतात. आणि बॉम्बे डक, सॉरी हे एक प्रकारचं आहे, ते बॉम्बे डकचं नाव दिलेलं आहे. हे मराईन वॉटर आहे. पॉम्फ्रेट, पोपलेट म्हणतो आपण. सार्डिन म्हणजे कारले म्हणतो आपण. हे सगळं मराईन वॉटर आहे. सर आता मराईन वॉटर मध्ये आपलं ते सी कोस्ट आहे. सी कोस्ट नियर अबाउट 7,005 किलोमीटर लॉंग सी कोस्ट आपल्याकडे आहे. ओके. ते मराईन फिश मध्ये असं एक्झाम्पल आहे. डायरेक्ट जाऊन फिश नेट टाकून ते मासे गोळा करणे. ओके. दिस आर द मराईन वॉटर फिशेस. आता नेक्स्ट एक एस्चुरियन फिश आहे. एस्चुरी म्हणजे मी सांगितलंय नदी आणि रिव्हर आहे, नदी आणि समुद्र हे दोन्हीचे संगमस्थान. तिथं असलेलं एक एक्झाम्पल सुंदरबन एरिया इन वेस्ट बंगाल. हे सर्वात मोठं एस्चुरियन फिशरी एस्चुरी आहे. ओके. नेक्स्ट आहे फिश कल्चर. फिश कल्चर मध्ये आपण शेती करतो, त्याला आपण काय म्हणायचं, फिश कल्चर म्हणायचे. ती शेती करत असताना आपण काय काय काळजी घ्यायची. एक सुटेबल साईट शोधायला पाहिजे. म्हणजे एखादं रिव्हर असेल किंवा आपण तयार केलेले एक पॉन्ड असेल हे निवडायला पाहिजे. एक त्यानंतर एक नेचरमध्ये असलेले एखादं पॉन्ड असेल तर त्यातले सर्व बाजूला काढा, चिखल आणि ते नको असलेले प्लांट सगळं बाजूला काढणं, त्याला आपण साफसफाई करणे. जर नसेल तर आपण काय करायचं, एक पॉन्ड तयार करायचं. पॉन्ड तयार करणे म्हणजे एक्सकॅव्हेशन ऑफ द पॉन्ड, स्वतःचे पॉन्ड तयार करणे. सॉरी, रिक्वायरमेंट ऑफ द हॅचरी. हॅचरी म्हणजे आपण जर पिल्लू सोडतो म्हणजे ते बी टाकते ते, आता म्हणजे ते एग टाकणार आहे. ते एग टाकल्यानंतर ते हॅचिंग होतो, त्याला आपण हॅचरी टँक म्हणायचं. हॅचरी टँक मधून ते एग टाकणारे जे टँक आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, हॅचरी टँक म्हणतो आपण. एग टाकणार आहे. एग टाकल्यानंतर त्यातनं यंगवण तयार होणार. ते यंगवणला आपण फ्राई म्हणतात. फ्राई, सर ते पिल्लूला काय म्हणायचं, फ्राई म्हणायचं. ते फ्राईला पालन करणे त्याला नर्सरी टँक म्हणायचं. हे नर्सरी टँक म्हणून फ्राईला कुठं टाकणार आहे, नर्सरी टँक मध्ये त्याचे वाढ होणार आहे. त्याचे वाढ एक फिंगरचं तेवढं लेंथ मध्ये वाढणार, त्याला फिंगरलिंग म्हणतो आपण. फिंगरलिंग, हे फिंगरलिंग पर्यंत त्याच्या एक बोटापर्यंत त्याचे लेंथ वाढले, ते पुन्हा कुठं टाकणार आहे, रिअरिंग टँक मध्ये टाकणार आहे. रिअरिंग टँक मध्ये त्याच्या वजन बरोबर भरपूर झाले ते पुन्हा ते स्टॉकिंग टँक मध्ये टाकतो. स्टॉकिंग टँक मध्ये ते मॅच्युअर होणार आहे. म्हणजे 4 किलो, 5 किलो, 2 किलो, 1 किलो काय असेल तर तेवढं त्याचे वजन वाढणार आहे. नंतर ते बाजूला काढणार आहे. ओके. म्हणजे पाण्याचे सोर्स आपण पाणी त्यामध्ये टाकले पाहिजे, आणि मॅन्युअर्स त्यामध्ये ते फिशला खाण्यासाठी काहीतरी आपण दिले पाहिजे, फूड सप्लिमेंट दिले पाहिजे. आणि कल्चर फिशिंग मध्ये मोनोकल्चर आणि पॉलीकल्चर 2 टाईप आहे. आपण एकामध्ये फॉर एक्झाम्पल रोहू, एका पॉन्ड मध्ये फक्त एक फिश पालन करत असेल तर त्याला मोनोकल्चर म्हणायचं. आणि एका पॉन्ड मध्ये एकापेक्षा जास्त करत असेल तर त्याला पॉलीकल्चर म्हणायचं. ओके. सो दॅट इज द मोनोकल्चर आणि पॉलीकल्चर. तर त्यामध्ये फिश काढल्यानंतर त्याला प्रिझर्वेशन करायला पाहिजे. नसेल तर लगेच पकडल्यावर ते बाद झाले, मग ते शेतकऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे जास्त काळ ठेवण्यासाठी त्याला प्रिझर्वेशन केले पाहिजे. ते प्रिझर्वेशन करण्यासाठी काय काय पद्धत वापरतात, त्यामध्ये आणि एक चिल्लिंग. चिल्लिंग म्हणजे बर्फ टाकून त्याला चिल्लिंग करणे. सर बर्फ न टाकता करणे, त्याला लो टेम्परेचर मध्ये, फॉर एक्झाम्पल 10 डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपल्या फ्रिज मध्ये ते असतंय ना ते बॉक्स, त्याला चिल्लिंग म्हणतो आपण.
बर्फ टाकत नाही. आणि बर्फ टाकून असेल तर त्याला फ्रीझिंग म्हणतो आपण. आणि फ्रीज ड्राईंग म्हणजे बर्फ न टाकता लो टेम्परेचर मध्ये, फॉर एक्झाम्पल ड्राई आईस, ड्राई आईस वापरून त्याला ते ड्राई करणं, त्याला आपण फ्रीज ड्राईंग म्हणतो आपण. आणि सूर्यप्रकाशामध्ये टाकून त्याला ड्राई करणं, त्याला सन ड्राईंग म्हणतो आपण. आणि एक स्मोक, तिथं दूर सोडायचं आहे आणि त्यामध्ये ते ड्राई करण्याची पद्धत आहे, त्याला स्मोक ड्राईंग म्हणतो आपण. आणि नसेल तर आपण सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ टाकायचं आणि नंतर ते डब्यामध्ये भरायचं, त्या डब्यामध्ये हे मीठ टाकून ठेवणं, त्याला साल्टिंग अँड कॅनिंग म्हणतो आपण. अशा पद्धतीने प्रिझर्वेशन करता येते आपल्याला. ओके, त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहे, म्हणजे फिशरीचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट काय आहे. फिश हा एक चांगला न्यूट्रिएंट असलेले फूड आहे, त्यामुळे आपली तब्येत सुधारणार आहे. आणि फिश मध्ये अनेक बाय प्रॉडक्ट मिळतो आणि कमर्शियल व्हॅल्यू, आपण विकल्यानंतर त्याला पैसे मिळतो आपण. आणि त्यातनं फिश ऑइल तयार होतो. आणि फिश मील, फिश ऑइल म्हणजे काय, आपल्याला बाजारामध्ये ते टेबलेट मिळते, गोळी मिळतात, त्याला फिश ऑइलचे अनेक डिफरंट फिश ऑइल पण आहे, ते गोळी पण तयार केलेलं आहे. फिश मील म्हणजे आपण साफसफाई करत असताना ते वेस्ट पडलेलं आहे, त्याला आपण फिश मील म्हणायचं. फर्टिलायझर तेच आपण एखादं खड्ड्यामध्ये टाकून, माती टाकून त्यातनं खत तयार केलं, त्याला फर्टिलायझर म्हणतो आपण. फिश ग्वानो, हे फिश टँक मध्ये ते फिशचे वेस्ट उष्ट ते खाली पडलेले ते गोळा करून त्याचे वापर एक खत म्हणून वापरते, त्याला फिश ग्वानो म्हणायचे. आणि फिश स्किन मधून, तेल मधून एक ग्लू तयार होतो, म्हणजे डिंग तयार होतो, त्याला फिश ग्लू म्हणायचे. आणि आयसिंग ग्लास, आयसिंग ग्लास म्हणजे ऍक्च्युअली आयसिंग ग्लास म्हणजे काय आहे, त्याचे लंग्स आहे, सर असं लांबीचे लंग असते, ते लंग्स वापरून काही वाईन्स वगैरे तयार करण्याची पद्धत आहे, याला आपण आयसिंग ग्लास म्हणायचे. ते साफसफाई केलेले लंग्स आहे ना, फुफ्फुस, त्याला आयसिंग ग्लास म्हणायचे. ओके, असं दिस बाय प्रोडक्ट आर वाईडली युज्ड. कशासाठी, आता ऑइल आहे, पेंटसाठी वापरतो, आणि सोप तयार करण्यासाठी, डायरेक्ट ऑइल म्हणून वापरतात, मेडिसिन तयार करण्यासाठी वापरतो, फॉर एक्झाम्पल ते गोळी म्हटलंय ना. आणि त्याच्याबरोबर ते प्रॉन पण आहे, प्रॉन लॉबस्टर हे मार्केट व्हॅल्यू चांगलं व्हॅल्यू असलेले प्रोडक्ट आहे. सर फिशरी प्रोव्हाइड गुड जॉब ऑपॉर्च्युनिटी. सर काही लोकांना ते खेड्यामध्ये वगैरे जॉब नसेल तर ते जॉब ऑपॉर्च्युनिटी, एका प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढवतो. दिस आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टंट ऑफ द फिशरीज. आता दुसरं एक कल्चर आहे, सरी कल्चर म्हणून एक आहे. सरी कल्चर म्हणजे सिल्क वर्म. सिल्क वर्म म्हणजे काय आहे, सिल्क वर्म म्हणजे आपण रेशमी कीड उद्योग म्हणतात. सर सिल्क वर्मचं पालन करून त्यातनं सिल्क आपण बाहेर काढतो. दिस इज द ओल्डेस्ट बिझनेस अँड लार्ज नंबर ऑफ द फॅमिलीज आर असोसिएटेड विथ द प्रोडक्शन ऑफ द सिल्क इन इंडिया. इथं ह्याच्यामध्ये एकदम गरीब आणि ते डिसेबल्ड म्हणजे अपंग लोक सुद्धा हे करू शकते, सेरिकल्चर करू शकते. डिसेबल्ड, ओल्डर पर्सन, त्याच्या वयोमर्यादा काय नाही, हँडिकॅप्ड पीपल्स कॅन सक्सेसफुली डू द सेरिकल्चर करू शकते. आणि ते इंडियामध्ये तयार झालेलं आहे. त्याच्या त्या सिल्क वर्म आणि त्याच्या लाईफ सायकल इथं दाखवलेलं आहे. हे अडल्ट सिल्क वर्म इन्सेक्ट आहे. ओके, आणि त्यातून अंडी घालतो लिप्सच्या खालच्या बाजूला. त्या अंडीमधून एक काय तयार होतो, अळी तयार होतो. हे अळीमधून अळी पुन्हा प्युप तयार, त्याच्यासोबत एक कोका तयार करतात, त्याला आपण प्युपा म्हणतो, कोश म्हणतात, कोकून म्हणतो त्याला. ओके, आणि ते कोकून तयार झाले, आपण काय घेणार आहे, कोकून बाहेर काढतो. ते कोकून मधून ते सिल्क बाहेर काढणार आहे. सर कोकून मधून एकदा इन्सेक्ट तयार झाले, ते कोकून फोडणार आहे, फोडल्यानंतर ते दोरा बारीक बारीक तुकडा होतो, त्यामुळे ते आपले उपयोग होणार नाही. म्हणजे हे इन्सेक्ट बाहेर पडण्याच्या अगोदर आपण हे काढणार आहे. म्हणजे सिल्क कशातून मिळणार आहे, याच्यात हे इन्सेक्ट मधून नाही मिळणार आहे, अळीमधून नाही मिळणार आहे. म्हणजे कुठून मिळणार आहे, हे कोकून मधून आपल्याला ते हे मिळणार आहे, म्हणजे सिल्क मिळणार आहे. ओके, हे पुस्तकातले डायग्राम आहे. सर त्यासाठी मलबरी द बेस्ट क्वालिटी सिल्क. सर सर्वात क्वालिटी असले सिल्क आहे ते सिल्क म्हणजे मलबरी सिल्क आहे. हे मलबरी क्वालिटी कशावरून ठरवते, हे इन्सेक्ट काय खातो त्याच्यावरती त्याच्या क्वालिटी आहे. फॉर एक्झाम्पल हे मलबरी सिल्क देणारे ते इन्सेक्ट आणि सिल्क वर्म आहे, हे बॉम्बेक्स मोरी म्हणून एक प्लांट आहे. त्या प्लांटचं सिल्क वर्मचं नाव आहे बॉम्बेक्स मोरी. हे मलबरीचे लीफ खाणार आहे. बॉम्बेक्स मोरी आहे हे सिल्कवर्मचं नाव आहे. इन्सेक्ट हे मलबरीचे लीफ खाणार आहे. मग ते जे चांगलं सिल्क देतो त्या सिल्कला मलबरी सिल्क म्हणायचं. आणि दुसऱ्या सिल्कमध्ये तुषार सिल्क आणि री सिल्क म्हणून आहे, ते इन्फिरियर क्वालिटीचं आहे, कारण ते मलबरी लीफ खात नाही, ते खाणारे दुसरं कुठलं तर आहे. सर ऍक्च्युअली क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द सिल्क डिपेंडिंग ऑन द क्वालिटी ऑफ द मलबरी लीव्स ऑन विच द लार्वा फीड. लार्वा जे खातो त्याच्यावरती त्याचे गुण आहे. ओके, ते बघा
rearing development looking after the silkworm involving skill and labor constant watch म्हणजे सारखं त्याच्यावर लक्ष दिले पाहिजे आणि त्याला शत्रू भरपूर आहे पक्षी येऊन ते खाणार आहे काही मुंगी वगैरे येणार आहे हे काही होऊ नये म्हणजे लिटिल नेग्लिजन्स थोडं आपण दुर्लक्ष केलंय ते कम्प्लीट स्पॉइल होणार आहे म्हणजे आपले ते शेतकऱ्यांनी इतकं नुकसान होणार आहे सिल्क लार्वा मे बी इन्फेक्टेड बाय प्रोटोझोवन व्हायरस फंगे डिसीज त्याला होणार आहे बिसाइड्स अँड मुंगी येणार आहे क्रॉस बर्ड्स ते सगळे येऊन ते पकडणार आहे सर त्यामुळे हे सर्व याच्यापासून याला प्रोटेक्शन आपण दिले पाहिजे आता लॅक कल्चर म्हणून दुसरं एक आहे लॅक आपण बघितलं असेल ते पोस्ट ऑफिस मध्ये वगैरे ते पॅकिंग करण्यासाठी त्यांनी एक रेड कलरचं एक शिक्का मारतो त्याला आपण लॅक म्हणायचं हे लॅक देणारे ते एक इन्सेक्ट आहे ते इन्सेक्टचं नाव आहे टाकार्डिया लाका म्हणून ते इन्सेक्ट आहे जे नीट मध्ये आणि आपल्या सीईटी मध्ये आणि महाराष्ट्र बोर्ड मध्ये सुद्धा विचारणार आहे टाकार्डिया लाका हे स्मॉल साईज कॉलोनियल इन्सेक्ट आहे कॉलोनियल म्हणजे ग्रुपने राहणारे इन्सेक्ट आहे सर नेहमी ते काठीवर असं म्हणजे ते प्लांटचं असं ब्रांच असेल तर ते ब्रांचवरती हे असं ते स्वतः गरस बांधलेलं असतं म्हणजे बारीक असं क्रस्ट सारखं असते ते हे इन्सेक्ट आहे लक्षात ठेवायचं दिस इज द टाकार्डिया लाका सर असं ते ग्रुप ग्रिगेरियस म्हणून त्याला म्हणतो आपण ग्रिगेरियस कॉलोनियल म्हणतो आपण सर हे कॉलोनियल इन्सेक्ट काय करणार आहे रसीन तयार करतो म्हणजे चीक तयार करतो हे चीक ऍक्च्युअली त्याच्यामध्ये एक डर्मल ग्लँड आहे ते कुठल्या फिमेल इन्सेक्ट मध्ये मेल मध्ये नसते फिमेल इन्सेक्ट मध्ये डर्मल ग्लँड म्हणून आहे हे डर्मल ग्लँड हे चीक तयार करतो ते चीकला म्हणायचे रसीन सर इन्सेक्ट फीड ऑन अनेक डिफरंट प्लांट मध्ये ते असं घर तयार करतो किंवा त्याचे ग्रुप तयार होतो आणि त्यामध्ये महत्वाचे ते बियर म्हणून एक प्लांट आहे पीपल ट्री आहे पालास कुसुम बबूळ असं ट्री मध्ये आहे हे असं ते ग्रुप तयार होऊन तिथे राहतो आणि तिथे चीक तयार करतो आणि सेक्रेट पिंक कलर्ड रसीन असते ते कलर थोडं पिंक कलर असते सर आणि दॅट हार्ड एअर मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आले ते हार्ड होत एकदम जड होतात इट प्रोड्यूस लार्ज स्केल ऑल ओव्हर इंडिया इंडियामध्ये ते सर्वात जास्त त्याचा प्रोडक्ट आहे आता लॅक म्हणजे ऍक्च्युअली ते रिसेन आहे ते रिसेन मध्ये पुन्हा थोडंफार शुगर असते पाणी असते मिनरल्स असते अल्कलिन सबस्टन्स असतात आणि महत्वाचे म्हणजे ते नॅचरली आपले जे लॅक मिळतो ना ते कंटामिनेटेड आहे म्हणजे अनेक ते धूर हे सगळं त्यामध्ये ते मिक्स झालेलं आहे त्यामुळे आपण काय करायला पाहिजे ते वॉशिंग केले पाहिजे असं चांगलं वॉशिंग करून मिळणारे जे लॅक आहे ना त्याला आपण शेल्लॅक म्हणायचं सो शेल्लॅक इज अ प्युअर फॉर्म ऑफ द लॅक ऑब्टेन्ड बाय वॉशिंग अँड फिल्टरिंग लॅक इन्सेक्ट इज अ नॅटिव्ह ऑफ इंडिया सर अबाउट 85% लॅक आपल्या इंडियामध्ये तयार होतो ओके त्यानंतर ते चायनामध्ये जपानमध्ये वगैरे पसरलेलं आहे ओके आता प्रॉडक्ट लॅक प्ले व्हायटल रोल इन द इकॉनॉमी ऑफ द फार्मरला चांगलं उत्पन्न म्हणजे पैसा मिळवतो लाख कशासाठी वापरतो बांगड तयार करण्यासाठी लहान मुलाचं खेळणी तयार टॉयस तयार करण्यासाठी आणि एक वुड आर्टिकल्स लाकडून तयार केलेलं लाकडापासून तयार झालेलं आर्टिकल्स तयार करण्यासाठी शाही तयार करण्यासाठी वापरतो काही मिरर तयार करण्यासाठी त्याचा वापरतो पूर्वी वगैरे ते मिरर त्यापासून तयार होतात प्रोडक्शन ऑफ द लॅक रिक्वायर आर्टिफिशियल इनोक्युलेशन प्लांट आपण ते जर कल्टिवेशन करत असेल तर आपण काय करायला पाहिजे आपल्याकडे असलेले ते बबुळाचे झाड असेल तर ते झाडावरती त्याचे बी आणून टाकायला पाहिजे सॉरी ते इन्सेक्ट आणि त्याचे बी आणून टाकले आणि तिथं त्याचे ग्रोथ होतो आणि त्या प्लांट मध्ये पुन्हा दुसऱ्या ब्रांच मध्ये तिसऱ्या ब्रांच मध्ये असं आणून टाकले पुन्हा ते झाड पूर्णपणे पसरणार आहे आणि त्यामुळे आपल्याला चांगलं उत्पन्न एका झाडामधून मिळणार आहे सध्या हे करावं लागणार आपल्याला दॅट इज इकॉनॉमिक इम्पॉर्टंट